आपण सेक्शन कुठले बघितलेत? आता पूर्ण सेक्शन आपला कुठला झाला? सेक्शन 22 आपला मला वाटतं पूर्ण झाला. आणि 23ला आपण 22च्या 40 लॅक्सच्या रेफरन्सेससाठी आपण नोटिफिकेशन बघितलं होतं 23चं. आणि तेव्हा आपण 23ला आपण काय केलं होतं, टच केलं होतं. 23 छोटा आहे तो आपण बघितला, सबसेक्शन 1 आणि 2 आपण बघितला होता. तिथपासून आता आपल्याला पुढे कंटिन्यू करायचं आहे. तरी एकदा म्हणून मी समोर दाखवतो. आपण काय केलं आहे, आपल्याकडे सेक्शन 22 ते 30 आहेत रजिस्ट्रेशनचे. त्यातले आपण 22, 23, 24चा एक पार्ट केला आपल्या अंडरस्टँडिंगसाठी. मग त्यामधले आपण 22 पर्सन्स लायबल फॉर रजिस्ट्रेशन, सेक्शन 23 पर्सन्स नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन, आणि सेक्शन 24 आपल्याला बघायचं आहे आज कंपल्सरी रजिस्ट्रेशन इन सर्टन केसेस. आता बघा सेक्शन 22मध्ये थोडंसं मी तुम्हाला जसं एक आठवण करून देतो की एक सबसेक्शनमध्ये 3 प्रोव्हिजन होते खाली, त्यानंतर पुढे एक्सप्लेनेशन होतं, आणि 2, 3, 4च्या पुढे 3 एक्सप्लेनेशन आहेत. एक तिसरं जे एक्सप्लेनेशन जे आहे, तिसरं एक्सप्लेनेशन ते आपण सबसेक्शन 1ला वापरलं. इथे 1ला आपण बघा एक्सप्लेनेशन 3 वापरलं की पहिले बघितलं आपण सबसेक्शन 1मध्ये एव्हरी सप्लायर शॅल बी लायबल टू बी रजिस्टर अंडर CGST ॲक्ट इन द स्टेट ऑर UT अदर दॅन स्पेशल कॅटेगरी स्टेट. आणि तुम्हाला 20 लाखचं लिमिट दिलं आहे सबसेक्शनमध्ये. प्रोव्हिजनमध्ये सांगितलं आहे 10 लाख, आणि प्रोव्हिजनमध्ये तुम्हाला हे सांगितलं आहे की स्पेशल कॅटेगरी स्टेटसाठी 10 लाख आहे. आणि जे एक्सप्लेनेशन 3 आहे त्यात तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे की त्या स्पेशल कॅटेगरी स्टेट्समधनं तुम्हाला ही 7 जी स्टेट आहेत ती काय करायची आहे, ती त्याच्यामध्ये विचारात नाही घ्यायची, ती सोडून द्यायची आहे. मग त्याप्रमाणे आपल्याला 4 स्टेट मिळाली, मणिपूर, मिझोराम, नागालँड, त्रिपुरा. या 4 स्टेटला आपण म्हणूया स्पेशल कॅटेगरी स्टेट्स, आणि त्याकरता 10 लाखचं लिमिट, आणि बाकी सगळ्या स्टेटला 20 लाखचं लिमिट. गुड सर्व्हिसेस काहीच अप्लाय करा. ही आपली लिस्ट आहे स्टेटची, लिस्ट ऑफ UT विथ रजिस्ट्रेशनची, आणि 4 UTs. मग आपण बघितलं एक्झम्पशन, त्याच्यामध्ये मग 4 एक्सेप्शन होती, कोणाला लागू होणार नाही 40 लाखचं, हे आपण ह्यात बघितलं. मग त्याप्रमाणे आपल्याला फायनली ही लिस्ट मिळाली. 3 ग्रुप झाले आपले, एक 10 लाख गुड सर्व्हिसेस, 20 लाख गुड्स अँड सर्व्हिसेस, आणि पुढे 20 फॉर सर्व्हिसेस अँड 40 लाख एक्सक्लुझिव्हली फॉर गुड्स. मग आपण ॲग्रिगेट टर्नओव्हर कसा काढायचा, त्याची डेफिनेशन काय, क्लॉज 6 प्रमाणे, आणि त्याची आपण एक्झाम्पल बघितली. त्यातलं तिसरं एक्सप्लेनेशन जे आहे ते आपण अगोदर बघितलं होतं, आणि 2 एक्सप्लेनेशन जी आहेत हे मी लास्ट टाईम घेतले आहेत ना. आणि आपण सबसेक्शन 2 पण बघितला. 2 मायग्रेशनसाठी आहे. पहिलं बघितलं आपण 1 जो आहे तो टर्नओव्हर लिमिट बघतो, ॲग्रिगेट टर्नओव्हर. सबसेक्शन 2मध्ये मायग्रेशन, जे अगोदर ज्या लॉमध्ये रजिस्टर होते ते मायग्रेट झाले GSTमध्ये. सबसेक्शन 3 हा ट्रान्सफर ऑफ बिझनेससाठी आहे, ट्रान्सफर टू ऑब्टेन फ्रेश रजिस्ट्रेशन. 4मध्ये अमलगमिशन, डीमर्जर हे बघितलं आपण. आणि एक्सप्लेनेशन इकडे आपण 1 आणि 2 अशा प्रकारे आपलं सेक्शन 22 त्यामधले प्रोव्हिजो, सबसेक्शन, एक्सप्लेनेशन हे सगळे बघितले आपण. 22.1, 22.2, 22.3, 22.4. याप्रमाणे तुम्हाला लक्षात येईल की आपण ज्यावेळेस ते नोटिफिकेशन बघितलं त्यामध्ये 25.3चा पण रेफरन्स आला. रजिस्ट्रेशन तुम्हाला व्हॉलंटरीली घेता येईल. सबसेक्शन 3 ऑफ सेक्शन 25 कंपल्सरी घ्यायला लागेल बेस्ड ऑन टर्नओव्हर. सबसेक्शन 1 ऑफ सेक्शन 22 इरिस्पेक्टिव्ह ऑफ ॲग्रिगेट टर्नओव्हर. सेक्शन 22.2, 22.3, 22.4 यात तुम्हाला काय दिलं आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ ॲग्रिगेट टर्नओव्हर रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. आणि सेक्शन 24 आपल्याला बघायचं आहे, तिकडे आपल्याला कंपल्सरी रजिस्ट्रेशनचे काही सबसेक्शन आहेत. नॉट रिक्वायर्ड सेक्शन 23. ठीक आहे. 22, 23, 24 आहेत,
आणि त्यामध्ये एक ते 25(3)चा पण एक रेफरन्स आला व्हॉलंटरी. म्हणजे रजिस्ट्रेशनशी संबंधित एवढे सेक्शन आहेत हे लक्षात राहावं म्हणून हा आपण चार्ट बनवला आहे. आता चार्ट बनवण्याचा माझा उद्देश हा आहे की आपल्याला लक्षात राहण्याकरता असे चार्ट आपण बनवत असतो. 22 क्लिअर झाला. इकडे आपला आता आपण 23ला गेलो. त्यामध्ये आपण बघितलं इकडे की ॲग्रिकल्चरिस्ट आहे टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय ऑफ प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन ऑफ लँड. जेवढं कल्टिवेशन ऑफ लँडमधनं त्याला त्याचं जे काय टर्न असेल तेवढाच फक्त असेल तर मग त्याला एक्झम्पशन मिळेल. याच्या व्यतिरिक्त काय असेल तर मात्र मग त्याला हे ॲप्लिकेबल होणार नाही, एक्झम्पशन त्याला ॲप्लिकेबल होणार नाही. ॲग्रिकल्चरिस्ट कोण आहे ही डेफिनेशन आपण बघितली. हे क्लॉज 7 सबसेक्शन सेक्शन 2 प्रमाणे क्लॉज 7. आता त्याच्यामध्ये आपण बघितलं की आपल्याकडे सबसेक्शन 2 आहे जिकडनं नोटिफिकेशनमुळे सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 23 काय सांगतो की गव्हर्नमेंट नोटिफाय करेल आणि त्यामध्ये कॅटेगरी ऑफ पर्सन्स त्यांना काही एक्झम्पशन मिळू शकेल. आणि त्यातनं आपण बघितलं की जे लिमिट 10 किंवा 20 लाखचं होतं ते काही स्टेट करता 40 लाख गुड्सच्या सप्लायमध्ये ॲप्लिकेबल झालं. आणखीनही काही तिकडे तुम्ही बघाल तर एक्झम्पशन आहेत ते तर आपल्याला बघायचे. त्यापूर्वी आपण आता 23 तुम्हाला मी सांगतो. 23मध्ये काय थोडंसं ब्रशअप करून घेतो. अगोदर आपण डिस्कस जरी केलं तरी पण सबसेक्शन 1 प्रमाणे एनी पर्सन एंगेज एक्सक्लुझिव्हली इन द बिझनेस ऑफ सप्लाइंग गुड्स और सर्विसेस और बोथ any person engaged exclusively in the business of supplying goods or services or both that are not liable to tax or wholly exempt. Not liable to tax हे एक झालं आणि wholly exempt हे दुसरं झालं आणि ॲग्रिकल्चरिस्ट तिसरं झालं. ह्यांना पर्सन्स नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन हे इथे डिटेल्स आहेत. प्लस गव्हर्नमेंट नोटिफाय करेल. द गव्हर्नमेंट may on the recommendations of the council by notification specify the category of person who may be exempted from obtaining registration under CGST Act. आता ह्या नोटिफिकेशन्स प्रमाणे आपल्याला किंवा ह्या सबसेक्शन 1 प्रमाणे मला एक मिळतं पर्सन एंगेज एक्सक्लुझिव्हली इन द बिझनेस ऑफ सप्लाइंग गुड्स सर्व्हिसेस बोथ नॉट लायबल टू टॅक्स. दुसरं मिळतं एक्झाम सप्लाय असेल फक्त एक्झाम सप्लायच एखादा पर्सन करत असेल मग त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. तिसरं ॲग्रिकल्चरिस्ट टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय ऑफ प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन ऑफ लँड तेवढा त्याचा व्यवसाय असेल तर त्याला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. चौथं आपण बघितलं इकडे स्पेसिफाईड ॲज पर सबसेक्शन 2 ऑफ सेक्शन 23 स्पेसिफाईड कॅटेगरी ऑफ पर्सन्स नोटिफाईड बाय गव्हर्नमेंट ऑन GST काउन्सिलच्या रिकमेंडेशनप्रमाणे तो करेल. आता GST काउन्सिलने रिकमेंडेशन पाठवलं गव्हर्नमेंटकडे आणि त्यांनी काही नोटिफिकेशन्स बनवली आहेत ती पुढे. पण त्यापूर्वी आपण बघणार आहोत जे आपले सबसेक्शन 1 प्रमाणे काही आपण एक्झाम्पल बघू. इथे डॉक्टर सासाणे इज हार्ट कन्सल्टंट. हिज टर्नओव्हर इज ₹50 लाख.
बघा आता डॉक्टर ससाणे इज हार्ट कन्सल्टंट, हिज टर्न ओव्हर ₹50. आता तुम्ही बघाल की मग सर्व्हिस आहे, गुड्स आहे, कुठेही 50ला झाला तर काय होईल, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. पण आता त्यांची ॲक्टिव्हिटी जी आहे ती हेल्थ सर्व्हिसची आहे. हेल्थ सर्व्हिसची आहे, इज एक्झाम्प्टेड फ्रॉम टॅक्स, इज नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन दो हिज टर्न ओव्हर एक्सिड्स थ्रेशोल्ड लिमिट. सेक्शन 22 त्यांना ॲप्लिकेबल होणार नाही, कारण सेक्शन 23 प्रमाणे एक्झाम्प्टेड सर्व्हिस ते प्रोव्हाइड करतात आणि त्यामुळे रजिस्ट्रेशन त्यांना लायबल होत नाही. मिस्टर वर्मा, व्हेजिटेबल वेंडर सप्लायज व्हेजिटेबल ॲट दादर मुंबई, हिज टर्न ओव्हर एक्सिड्स 40 lakhs. आपण हे अगोदर बघितलं आहे. ओके, यस. मग मी आता परत एकदा कनेक्ट करतो म्हणून दाखवतो. नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन मी अगोदर सांगितलं होतं ना, सांगता आठवतं आहे तुम्हाला? हो सर. हां, गुड्स ॲज गुड्स आर एक्झाम्प्टेड फ्रॉम टॅक्स. मिस्टर मोरे ऑफ नांदेड, ॲन ॲग्रिकल्चरिस्ट, cultivates rice, his turnover is ₹46 lakh, he is not liable for registration. आपण ही एक्झाम्पल बघितली होती. मधुर ऑइल्स पंजाब इज एक्सक्लुसिवली एंगेज इन सप्लाइंग पेट्रोल. सप्लाय ऑफ पेट्रोल इज नॉट लेविएबल टू GST. thus मधुर ऑइल इज नॉट liable for registration as it engage exclusively in supplying goods only exempt from tax. एक ट्रस्ट है, फाउंडेशन है, भव्य ज्योति फाउंडेशन, a charitable trust, registered under section 12AA of the Income Tax Act 1961, is exclusively engaged in supply of services by way of charitable activities. Services by an entity registered under section 12AA of the Income Tax Act 1961 by way of charitable activities are exempt from GST. Thus, Bhagya Jyoti Foundation is not liable for registration as it engage exclusively in supplying services exempt from tax. Deshbandhu is an agriculturist engaged in cultivation of wheat in his field in the state of Punjab, exclusively engaged in supply of wheat cultivated in his field in the previous year, not liable to registration as he was exclusively engaged in supply of produce out of cultivation of land. In the current year, he decides to start trading in rice apart from supplying his wheat produce. His turnover in the current year is 32 lakhs from supply of wheat. Wheatचा 32 आहे आणि जे ट्रेडिंग करतात त्याचा 9 लाख आहे. आणि जर पंजाबमध्ये लिमिट 40 लाख असेल तर मग बघा काय होतं इकडे. सिन्स ही इज एंगेज इन ट्रेडिंग ऑफ राईस ऑल्सो, ही इज नॉट कवर्ड अंडर सेक्शन 23. एक्झाम्शन त्यांना मिळणार नाही. आता तुम्हाला ॲज पर सेक्शन 22 त्याचा एक्झाम सप्लाय, नॉन टॅक्सेबल सप्लाय, जो कुठलाही सप्लाय असेल तो सगळा तुम्हाला बघायला लागेल, टोटल करायला लागेल. ॲग्रिगेशन जर का त्याचं 40 लाखच्या पुढे जातं तर मग ते ॲज पर सेक्शन 22 प्रमाणे लायबल होतील. ही विल बी लायबल टू रजिस्ट्रेशन. अशा प्रकारे आपण सेक्शन 23 मधलं ए बघितलं आणि बी बघितलं. एमध्ये सप्लाय नॉट लायबल फॉर टॅक्स असेल किंवा होली एक्झाम्प्ट असेल हे येतं. आणि बीमध्ये क्लॉज बीमध्ये तुम्हाला ॲग्रिकल्चरिस्ट टू द एक्सटेंट ऑफ सप्लाय ऑफ प्रोड्यूस आउट ऑफ कल्टिवेशन येतं. आणि त्या आपल्याला सेक्शन 23 सबसेक्शन 2 प्रमाणे बाय नोटिफिकेशन कॅटेगरी ऑफ पर्सन एक्झाम फ्रॉम ट्रान्झॅक्शन हे बघायचं. गव्हर्नमेंटनी नोटिफाय केले काही कॅटेगरी ऑफ पर्सन ॲज पर नोटिफिकेशन नंबर 5/2017 डेटेड आणि विथ इफेक्ट फ्रॉम. ह्या डेटला आलं आणि ह्या डेटपासून ते इफेक्टिव्ह झालं, ॲप्लिकेबल झालं 22चा. 1 जुलै 2017ला GSTचं काय झालं, इम्प्लिमेंटेशन झालं. त्यापासून GST अपॉइंटेड डे आहे तेव्हापासून GST आपल्याकडे लेवी झाला. पण त्याच्या अगोदरच काय केलं, हे नोटिफिकेशन काढलं गेलं. या नोटिफिकेशनद्वारे
गव्हर्नमेंटनी कुठल्या लोकांना एक्झेम्पशन दिलं आहे हे बघायचं. पर्सन्स ओनली एंगेज इन मेकिंग टॅक्सेबल सप्लाईज टोटल टॅक्स ऑन विच इज लायबल टू बी पेड ऑन रिव्हर्स चार्ज बेसिस. एक तुमच्याकडे फॉरवर्ड चार्ज आहे, तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करताय आणि तुम्ही सप्लायर आहात, GST तुम्हाला कलेक्ट करायचं आहे. आणि दुसऱ्या केसमध्ये रिव्हर्स चार्ज बेसिसमध्ये मेथड अशी असते की सप्लायर सप्लाय करतो पण त्याच्यावरती GSTची लेवी होत असेल तर गव्हर्नमेंटकडे डिपॉझिट करण्याचं जे काम आहे ते सप्लायरचं नसून ते बायरचं असतं. जो बायर आहे, जो कस्टमर आहे, जो समजा सर्व्हिस आहे, सर्व्हिस रिसिपियंट आहे, तो गव्हर्नमेंटकडे टॅक्स डिपॉझिट करेल. आता लिगल सर्व्हिस आहे, लिगल सर्व्हिस कोण देतं? ॲडव्होकेट. आता ॲडव्होकेटचं काम काय? केस लढवणं, हे सगळं करणं. आता एखाद्या ॲडव्होकेटला गव्हर्नमेंटनी सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस लिगल सर्व्हिस द्याल त्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती तुमची लिगल सर्व्हिस ही टॅक्सेबल सर्व्हिस आहे, पण त्याच्यावर तुम्ही टॅक्स कलेक्ट करायचा नाही, तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. तुमचा जो क्लायंट आहे, एखादी कंपनी आहे, पार्टनरशिप फर्म आहे, त्यांना तुम्ही काही ॲडवाईस करत असाल, त्याची काही केस असेल ती करत असाल तर त्याच्या संदर्भाचा जो टॅक्स आहे तो त्यांनी भरायचा. तुम्ही फीस किती पण घ्या, तुमचा टर्नओव्हर इयरली 5 लाख हो, 10 लाख हो, 5 करोड हो, किती पण हो. लिगल सर्व्हिसेस समजा एखादी कंपनी, एखादी पार्टनरशिप फर्म घेत असेल तर त्याचा GST गव्हर्नमेंटकडे डिपॉझिट करण्याची जबाबदारी त्यांची. कुठल्याही लिगल सर्व्हिसला GSTमध्ये रजिस्ट्रेशन नंबर घेण्याची त्या पर्सन असल्या त्याच्या प्रोप्रायटरी फर्मला, पार्टनरशिप फर्म असल्या पार्टनरशिप फर्मला त्यांना गरज नाही. पण सर जेव्हा तो ॲडव्होकेट बिल देईल समोरच्या पार्टीला तर त्याच्यामध्ये GST इन्क्लूड नाही करणार, तर डायरेक्ट एक अमाऊंट असेल. अर्थात तुम्ही ज्यावेळेस समजा तुम्ही ॲडव्होकेट आहात, तुम्ही काय कराल, तुमच्या क्लायंटला सर्व्हिस द्याल आणि मग त्याला बिल द्याल 10,000, 20,000, 50,000चं, तो पेमेंट करेल. मग पेमेंट ज्यावेळेस समोरचा व्यक्ती करेल तर त्यालाही बघायला लागेल की आपण जे पेमेंट करतो आहे, आपण जी सर्व्हिस घेतो आहे ती टॅक्सेबल आहे का? येस ऑर नो? येस आहे. मग आपल्याला सप्लायरने GST लावून दिलेलं नाही आहे, मग तो रजिस्टर नाही आहे म्हणून लावून दिलेलं नाही आहे का? मग आपण जी सर्व्हिस घेतो आहे त्याचा टॅक्स भरण्याची जबाबदारी सप्लायरची नसून सर्व्हिस रिसिपियंट म्हणून आपलीच आहे, तर त्याला भरायला लागेल. त्याला तो लॉ माहिती असला पाहिजे आणि मग त्याचं अकाउंटिंग कसं करायचं, मग त्याचं कुठल्या डेटला त्याला टॅक्स ॲप्लिकेबल होईल, त्याची लायबिलिटी कधी येते, हे सगळं आपल्याला एक वेगळा सेक्शन बघायचं आहे. टाईम ऑफ सप्लाय ऑफ गुड्स, टाईम ऑफ सप्लाय ऑफ सर्व्हिसेस. त्यामध्ये तुम्हाला हे येतं की फॉरवर्ड चार्जमध्ये GSTची लायबिलिटी कधी येते, रिव्हर्स चार्जमध्ये कधी येते, हे तुम्हाला टाईम ऑफ सप्लायमध्ये सांगितलं आहे. तुम्ही सर्व्हिसचं कॉन्ट्रॅक्ट करता किंवा गुड्सचं कॉन्ट्रॅक्ट करता एक डेट असेल, ॲक्च्युली गुड्स सप्लाय होतो वेगळी डेट असेल, मग त्याला पेमेंट केलं जातं वेगळी डेट असेल. म्हणजे कुठल्या डेटला ॲक्च्युली रिस्पॉन्सिबिलिटी येईल हे माहिती असायला पाहिजे ना. सपोज तुम्ही 30 जूनला काय केलं, सर्व्हिस घेतली आणि तुम्ही 1 जुलैला पेमेंट केलं, मग टॅक्स तुम्हाला कधी द्यायचं आहे? लिगल सर्व्हिस तुम्ही घेतली, सर्व्हिस घेतली 30 जूनला, मग पेमेंट केलं 1 जुलैला, मग तुम्ही जूनचे मध्ये लायबिलिटी ती घ्याल, रेकॉर्ड कराल का 1 जुलैच्या महिन्यात रेकॉर्ड कराल? आणि तुम्ही महिन्याच्या जे काय महिन्यामध्ये तुमचा टर्नओव्हर होतो, महिन्यामध्ये जो काय तुमचा टॅक्स कलेक्शन होतं, जे काय तुम्ही परचेस करता, तुमचा जो काय त्यामध्ये इनपुट टॅक्स क्रेडिट असतो, हे सगळं कम्प्युटेशन आपण मंथ टू मंथ करतो. मग जूनमधलं ट्रान्झॅक्शन असेल तर आपण जूनमधला टॅक्स कॅल्क्युलेट करतो, पेबल असल्यास पे करतो, जुलैमध्ये जी डेट असते समजा 20 तारीख आहे त्याच्या आतमध्ये पे केला जातो. म्हणजे त्या महिन्यामध्ये जी काही लायबिलिटी आहे टॅक्सची ती अराईज होत असेल तर त्या महिन्याची लायबिलिटी आहे पे होईल ॲज पर लोकांचा कन्व्हिनियन्स किंवा गव्हर्नमेंटच्या डेट दिल्या त्या नेक्स्ट मंथला दिल्या ते नेक्स्ट मंथला पे होईल. पण जर तुम्हाला पहिली क्लिअर व्हायला पाहिजे की लायबिलिटी 30 जूनची आहे तर मग जूनची आहे, जुलैची आहे तर जुलैची आहे. मग टाईम ऑफ सप्लायमध्ये तुम्हाला क्लिअर होईल की तुमचा सप्लाय तो जूनमध्ये काउंट केला जाईल का जुलैमध्ये काउंट केला जाईल. मग ते आपल्याला ते बघू तेव्हा आपल्याला क्लिअर होईल. आत्ता या मोमेंटला एवढंच बघायचं आहे की जर का तुम्ही सप्लाय करता आहात ती सर्व्हिस किंवा ते गुड्स फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्सेबल नाही आहेत, ते गुड्स किंवा ती सर्व्हिस ही टॅक्सेबल सर्व्हिस आहे पण ती फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्सेबल नाही आहे. आता जर का मी एक सर्व्हिस देतो लिगल सर्व्हिस, ही फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्सेबल नाही आहे. दुसरी एक सर्व्हिस आहे GTA सर्व्हिस, ही फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्सेबल होऊ पण शकते आणि एक्झाम होऊ पण शकते. जर ट्रान्सपोर्टरला वाटलं तर GST नंबर घेऊ शकतो, जर ट्रान्सपोर्टरला वाटलं की आपल्याला एक्झाम्शन घ्यायचं आहे तो घेऊ शकतो, तो GST नंबर काढणार नाही. मग तुम्ही अशा ट्रान्सपोर्टरकडनं सप्लाय घेत असाल की जो
त्याच्याकडे जी एस टी नंबर नाही आहे आणि ती सर्व्हिस मग रिव्हर्स चार्जमध्ये आहे. मग भले तुमचा सप्लाय जो आहे तो एक्झाम सप्लाय असो, तुम्हाला जी एस टी नंबर घ्यायला लागेल. लिगल सर्व्हिस घेतली, तुमचा सप्लाय जो आहे तो एकदम सप्लाय आहे, पण तुम्ही टॅक्सेबल सर्व्हिस घेतली, ही अशी टॅक्सेबल सर्व्हिस आहे की जी रिव्हर्स चार्जमध्ये टॅक्सेबल होते, जी एस टी नंबर घ्यायला लागेल. हे सेक्शन 24मध्ये सांगितलं. जो सर्व्हिस देतो त्याला नाही म्हणायचं, जो सर्व्हिस घेतो त्याला म्हणावं लागणार सर्व्हिस. सेक्शन 24 जेव्हा मी घेईन तुम्हाला जास्त क्लिअर होईल. आता आपण एक्झाम्शन बघतोय तर फक्त एवढं लक्षात घ्या की एक्झाम्शनमध्ये जो सर्व्हिस देणारा आहे किंवा जो गुड्स विकणार आहे, सेल करणार आहे, जर का गव्हर्नमेंटने सांगितलं की हे नोटिफाईड गुड्स आहेत, हे जो सप्लाय करेल त्याला जी एस टीचं ॲप्लिकेशन नाही, त्याला जी एस टीचं जी लायबिलिटी जी आहे ती त्यावरती येणारच नाही, त्याला जी एस टी कलेक्ट करायचाच नाही. जो ते गुड्स कलेक्ट करेल, जो ते गुड्स बाय करेल, तो डिपॉझिट त्याच्यावरचा ते टॅक्सेबल गुड्स आहेत किंवा टॅक्सेबल सर्व्हिस आहेत, त्याची जबाबदारी आहे की त्याने त्याचा टॅक्स गव्हर्नमेंटकडे जमा करावा. Persons who are only engaged in making supplies of taxable goods or services or both, their total tax on which is liable to be paid on reverse charge basis by the recipient of such goods or services or both under section 9 subsection 3. आपण हे पुढे जाऊन बघणार आहोत. सेक्शन 9 बघायचं आपल्याला नंतर. हाव बीन एक्झाम्प्टेड फ्रॉम ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन. ते लक्षात घ्या, तुम्ही अशी कुठलीच गुड्स किंवा सर्व्हिस प्रोव्हाइड करत नाही ज्यामध्ये फॉरवर्ड चार्जमध्ये टॅक्स आहे. तुमच्या सर्व गुड्स किंवा सर्व्हिसेस किंवा दोन्ही जमणे तुमच्याकडे असतील त्याच्यामध्ये जो रिसिपेंट आहे, जो बायर आहे, त्यालाच टॅक्स जमा करायचा आहे. मग त्या केसमध्ये जी एस टी नंबर जरी त्या व्यक्तीला काढायला सांगितला तर गव्हर्नमेंटला कुठलाही टॅक्स जमाच त्याला करायचा नाही आहे. मग तो कॉम्प्लायन्सेस कशासाठी करेल, म्हणून त्याला एक्झाम केला आहे की जी एस टी नंबर घेण्याची गरज नाही. आपण आता टॉपिक काय बघतोय, फॉलोविंग कॅटेगरीज ऑफ पर्सन हॅव बीन नोटिफाईड ॲज बिंग एक्झाम्प्टेड फ्रॉम ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन अंडर जी एस टी. त्यामध्ये पहिलं बघितलं आपण नोटिफिकेशन. पहिलं नोटिफिकेशन जे आहे 5/2017 डेटेड 22 जून 2017. याप्रमाणे असा पर्सन जो गुड्स, सर्व्हिसेस, टॅक्सेबल गुड्स और सर्व्हिसेस तो एक्झाम सप्लाय करतच नाही, तो टॅक्सेबल गुड्स सर्व्हिसेसचा सप्लाय करतो, पण ज्याच्यावरती टॅक्स कलेक्ट करण्याची जबाबदारी ही सप्लायरची नसून ती रिसिपेंटची आहे, टॅक्स जमा करण्याची जबाबदारी गव्हर्नमेंटकडे. त्या केसमध्ये सप्लायरला रजिस्ट्रेशन घेणं बंधनकारक नाही, तो त्यातनं नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशनमध्ये कवर होतो. ठीक आहे, ओके. इतकी हां, याचं एक्झाम्पल बघा आता. मणीकरण ट्रान्सपोर्टर्स इज अ गुड्स ट्रान्सपोर्ट एजन्सी GTA एंगेज एक्सक्लुझिव्हली इन सप्लाइंग GTA सर्व्हिसेस. बघा, तो फक्त तेवढंच करतो, एक्सक्लुझिव्हली इन सप्लाइंग GTA सर्व्हिसेस लायबल टू टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज. रिव्हर्स चार्जमध्ये 5% टॅक्स आहे. सिन्स टॅक्स इज पेबल ऑन GTA सर्व्हिस ॲट 5% इन द गिवन केस. It is exempt from registration as it is engaged exclusively in making supplies, tax on which is liable to be paid on reverse charge basis. आता मरीन हा जो ट्रान्सपोर्टर आहे हा सर्व्हिस कोणाला देतो, दिवाकर मॅन्युफॅक्चरर्स प्रायव्हेट लिमिटेडला. आता ही जी दिवाकर मॅन्युफॅक्चरर्स प्रायव्हेट लिमिटेड आहे, त्याची जबाबदारी आली टॅक्स जमा करण्याची. दिवाकर मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेड हॅज टू पे टॅक्स ऑन GTA अंडर रिव्हर्स चार्ज. म्हणजे मग मणीकरण ट्रान्सपोर्टर जो आहे तो सप्लाय करेल GTA सर्व्हिस कोणाला, दिवाकर मॅन्युफॅक्चरिंग. आता दिवाकर मॅन्युफॅक्चरिंग प्रायव्हेट लिमिटेडचा जो काय सप्लाय आहे तो वेदर टॅक्सेबल आहे किंवा एक्झाम्प्ट आहे. त्यांचा सप्लाय एक्झाम्प्ट असेल त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही, पण जर का त्यांचा एक्झाम्प्ट सप्लाय जरी असेल पण ते अशी सर्व्हिस घेतात ज्यामध्ये त्यांना रिव्हर्स चार्ज मेकॅनिझमप्रमाणे टॅक्स भरायचा आहे, मग त्यांना रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल आणि हा टॅक्स त्यांना जमा करायला लागेल. पुढचे नोटिफिकेशन आहे, पर्सन्स मेकिंग इंटरस्टेट सप्लाईज ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस अप टू ₹20 लाख आणि 10 लाख. बघा, आपल्याकडे तिन्ही ग्रुपमध्ये बघाल तुम्ही. आपण बघितले की 4 स्टेटचा पहिला ग्रुप आहे,
6 स्टेट्सचा दुसरा ग्रुप आहे. पहिल्या स्टेटमध्ये स्पेशल कॅटेगरी स्टेट्स आहेत ज्यांना 10 लाखचं लिमिट आहे. गुड सर्व्हिसेस काही सप्लाय करा, अप टू 10 लाखपर्यंत रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. दुसऱ्या ग्रुपमध्ये 20 लॅक्स आहे आणि तिसऱ्या ग्रुपमध्ये 20 लाख फॉर सर्व्हिसेस आहे. आणि चौथ्या ग्रुपमध्ये तिसऱ्या ग्रुपमध्ये गुड्ससाठी 40 लॅक्स. आता इथे काय सांगितलं आहे, पर्सन्स मेकिंग इंटरस्टेट सप्लाईज. एका ग्रुपमध्ये 10 लाख होईल सर्व्हिसेस करता, दुसरे दोन्ही ग्रुप मग 20 लाखामध्ये येतात सर्व्हिसेसच्या केसमध्ये. तर इथे काय केलं की हे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत त्यांना गव्हर्नमेंटनी या नोटिफिकेशनद्वारे एक्झम्पशन दिलं की जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत तर त्या स्टेटचं लिमिट 10 लाख आहे. 10 लाख आहे. जोपर्यंत ते क्रॉस करत नाही त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. हे नॉर्मली आहे सेक्शन 22 प्रमाणे. पण सेक्शन 24 जो आहे ना, सेक्शन 24 काय सांगतो की जर तुम्ही राज्याबाहेर सप्लाय केला 1 रुपयाचा जरी तरी तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. सेक्शन 24मध्ये सबसेक्शन 1 आहे त्याप्रमाणे पर्सन्स मेकिंग एनी इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाईज इज लायबल टू बी रजिस्टर कंपल्सरीली. सेक्शन 24मध्ये. पण एक्झाम्शनमुळे काय झालं की जर तुमच्या शेअरचे लिमिट 10 लाख आहे 20 लाख आहे तो जोपर्यंत तुम्ही ते क्रॉस करत नाही तुम्हाला एक्झाम्शन मिळेल. रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. तुम्ही इंटरस्टेट सप्लाय करू शकता. ते इंटरस्टेट सप्लाय करू शकतातच. राज्यामध्ये विदिन UT विदिन स्टेट सप्लाय करू शकतात. पण इंटरस्टेट नाही करू शकत कारण सेक्शन 24 त्यांना कंपल्सरीली तिकडे फोर्स करतो की जर तुम्ही इंटरनेट सप्लाय केला सर्व्हिसेसचा किंवा गुड्सचा तर रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल इरिस्पेक्टिव्ह ऑफ टर्नओव्हर. जे टर्नओव्हर बघितला जाणार नाही. इथे टर्नओव्हर जर तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करताय इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाय रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे ॲज पर सेक्शन 24 सबसेक्शन 1. पण सर्व्हिस प्रोव्हायडरला या एक्झाम्शनमुळे काय केलं, नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन, त्यांना इकडे एक्झाम केलं. जिकडे 10 लाखाचं लिमिट आहे 10 लाख जोपर्यंत क्रॉस करत नाही तुम्ही करा सप्लाय, कुठेही करा, इंटरस्टेट करा सप्लाय तुम्ही करू शकता. जिकडे 20 लाखाचं लिमिट आहे तुम्ही सप्लाय करा, इंटरस्टेट करा, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. Dhulan Company, located in Delhi, is engaged in supply of taxable goods in neighborhood state of पंजाब अँड हरियाणा. बऱ्याच वेळा कसं असतं की जिकडे असं बॉर्डरवरती समजा एखादी बॉर्डर आहे, त्या बॉर्डरच्या अलीकडे एक स्टेट आहे, पलीकडे दुसरं स्टेट आहे. गुड्स मिळतात प्रत्येक स्टेटमध्ये, गुड्सचा काही प्रॉब्लेम नसतो. बऱ्याच वेळा सर्व्हिसेसचं कसं असतं की सर्व्हिस प्रोव्हायडर गुड्स प्रोव्हायडर एवढे नसतात. ते तुम्ही बघाल की धान्याची दुकानं आहेत ही तुम्हाला एखाद्या शहरामध्ये 100, 200, 500 सापडतील. पण तेच तुम्हाला टॅक्स कन्सल्टंट, डॉक्टर तेवढ्या प्रमाणात नसतात. मग सर्व्हिस प्रोव्हायडर काय सांगतो की अरे मी जर का जस्ट 100 मीटरवरती समोर दुसरं स्टेट आहे, मी या स्टेटमध्ये येतो, मी तुला सर्व्हिस देऊ शकत नाही. कारण सर्व्हिस दिली तर काय होईल, सेक्शन 24 लागू होईल, मला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. मग त्या केसमध्ये असे सर्व्हिस प्रोव्हायडर दुसऱ्या स्टेटमध्ये जे बॉर्डरवरती आहेत ना त्यांना सप्लाय करत नव्हते आणि मग अडचण व्हायला लागली. त्यामुळे इंडस्ट्रियल एरिया आहे एका स्टेटमध्ये आणि दुसऱ्या स्टेटमध्ये त्यांचा CA आहे किंवा त्यांचा असा कुठला ॲडवायझर आहे किंवा अशी कुठली सर्व्हिस त्यांना घ्यायला लागते ती या जॉग्राफिकल एरियामध्ये दुसऱ्या स्टेटमध्ये जाते. ती सर्व्हिस प्रोव्हायडर काय म्हणाले की आमचा जो काय सप्लाय आहे तो वर्षाला 10 लाख पण होत नाही किंवा 15 लाखपर्यंत होतो, पण मग 20 लाखाचा लिमिट क्रॉस होईल तुम्हाला सप्लाय केला तर तुम्हाला मी सप्लाय करणार नाही, मला घ्यायचं ना रजिस्ट्रेशन. मग ह्या नोटिफिकेशनमुळे काय झालं, त्यांना एक्झाम्शन मिळालं की तुम्ही सर्व्हिस द्या, जोपर्यंत तुम्ही तुमचं स्टेटचं लिमिट किती सर्व्हिसचं 20 लाख आहे ते क्रॉस होत नाही तोपर्यंत तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. Dhulan Company, located in Delhi, is engaged in supply of taxable goods in the neighboring state of Punjab and Haryana. Its aggregate turnover is current financial year is rupees 10 lakh. Since it is engaged in making interstate taxable supply of goods, it is required to register mandatorily under GST irrespective of its aggregate turnover.
दिल्लीमधून ते बाहेर सप्लाय करतात. पण या नोटिफिकेशनमुळे काय झालं, ड्युलँड कंपनीला इज एंगेज इन द इंटरस्टेट सप्लाय ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस instead of goods, it will be eligible for exemption from registration till its aggregate turnover does not exceed 20 lakhs. तिसरं एक आहे नोटिफिकेशन, ते आहे पर्सन्स मेकिंग इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाईज ऑफ नोटिफाईड हँडीक्राफ्ट. ते हाती काही गोष्टी बनवल्या जातात, गुड्स अप टू ₹20 lakh. काही अशी लोक आहेत त्यांचा फॅमिली बिझनेस आहे की काही गोष्टी बनवायच्या विकायच्या. तर काही असे गुड्स आहेत ते नोटिफाय केले, सगळे गुड्स नाही, म्हणजे सगळे हँडीक्राफ्ट गुड्स नाही. जे नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स आहेत ते जर का इंटरस्टेट सप्लाय केले तर त्या गुड्सवरती पण सप्लायरला, त्या गुड्समुळे त्या सप्लायरला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. जोपर्यंत त्या स्टेटचं जे लिमिट आहे 10 लाख किंवा 20 लाख हे जोपर्यंत क्रॉस होत नाही तोपर्यंत त्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. ते लायबल होत नाहीत ह्या एक्झम्पशनमुळे. बघा सर्व्हिस प्रोव्हायडरला काय केलं, एक्झम्पशन दिलं गेलं. मग असे गुड्सचे जे काय व्यापारी होते त्यांनी सांगितलं की आमचा व्यापार काय फार मोठा नाही आहे, पण तुम्ही इंटरस्टेटचं जर का कंडिशन लावली, आता अशा प्रकारचे जे काय हाती बनवलेले काही वस्तू आहेत त्या आमच्या बाजूच्या राज्यात मिळत नाहीत, त्यामुळे तिथले लोक आमच्याकडनं काय करतात ते गुड्स मागवतात. पण तुम्ही आता हे लॉ बनवला इंटरस्टेट सप्लाय, आम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, तरी आम्हाला सगळं कॉम्प्लायन्स आहे, रजिस्ट्रेशन हे सगळं काय आम्हाला काय परवडण्यातलं नाही आहे. म्हणून त्यांना गव्हर्नमेंटने काय केलं, एक्झम्पशन दिलं. नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स अप टू ₹20 lakh, जोपर्यंत त्या राज्याचं जे लिमिट आहे ते क्रॉस होत नाही तोपर्यंत नोटिफाईड गुड्स. द फॉलोइंग केसेस पर्सन्स मेकिंग इंटरस्टेट सप्लाईज ऑफ गुड्स have been exempted from obtaining registration. Persons making interstate taxable supplies of notified handicraft goods. Person making interstate taxable supplies of notified products, handicraft goods and notified products when made by craftsmen predominantly by hand, even though some machinery may also be used in the process. हे स्पेसिफाय केलं आहे त्या नोटिफिकेशनमध्ये आणि त्याला काही कंडिशन्स पण दिल्या आहेत. त्याला कंडिशन्स काय आहेत बघा, कंडिशन्स टू बी फुलफिल्ड, द ॲग्रिगेट व्हॅल्यू ऑफ सच सप्लाईज टू बी कम्प्युटेड ऑन ऑल इंडिया बेसिस डज नॉट एक्सीड अन अमाऊंट 20 lakh. किंवा जर तुम्ही 4 शेडमध्ये सप्लाय करत असाल तर मग लिमिट 10 lakh होतं इन अ फिनान्शियल इयर. त्या फिनान्शियल इयरमध्ये 10 लाख 20 लाख जे काही लिमिट असेल तुमचं ते क्रॉस होत नाही आहे, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. त्या नोटिफाईड गुड्ससाठी सच पर्सन हॅव ऑब्टेन्ड अ पॅन, त्याच्याकडे पॅन मात्र असला पाहिजे आणि त्या पॅनच्या बेसिसवरती तो GST पोर्टलवरनं ई-वे बिल त्यांनी जनरेट केलं पाहिजे. जर इंटरस्टेट सप्लाय करत असेल तर त्यांनी केलं पाहिजे. हे त्याला 2 काय आहेत या कंडिशन आहेत. आता जसं हे पर्सन आहेत, हे एक्झाम्पल घेऊया. पहिले हे एक्झाम्पल आहे अरिझा प्रायव्हेट लिमिटेड लोकेटेड इन मध्य प्रदेश इज अ सप्लायर ऑफ टॅक्सेबल अँड नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स. इट सप्लाईज दीज गुड्स इन द नेबरिंग स्टेट उत्तर प्रदेश. मध्य प्रदेशमधनं उत्तर प्रदेशमध्ये सप्लाय होतो, म्हणजे काय झाला इंटरस्टेट झाला. अँड ओरिसा, मध्य प्रदेशमधनं उत्तर प्रदेश आणि ओरिसामध्ये सप्लाय होतो. इट्स ॲग्रिगेट टर्नओव्हर इन द मंथ ऑफ एप्रिल इज ₹15 lakh. Although Ariza Private Limited is engaged in making interstate supplies of taxable goods, it is not liable to obtain registration till its aggregate turnover does not exceed ₹20 lakh. The exemption from registration under notification number 3 आणि जेव्हा इंटरस्टेट सप्लाय होतो ना तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला त्या ॲक्टमध्ये येतील. ठीक आहे, IGST ॲक्टमध्ये ते नोटिफिकेशन येईल. आता जोपर्यंत त्या राज्याचं जे लिमिट आहे समजा 10 लाख 20 लाख हे जोपर्यंत तो क्रॉस करत नाही तोपर्यंत तो नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्सचा सप्लाय करू शकतो.
एक कॅटेगरी आहे लोक पर्सन्सची, ती आहे कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन्स. आता कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन्स कोण असतो हे तुम्हाला दिलं आहे क्लॉज 20मध्ये. ॲज पर सेक्शन 2 clause 20, casual taxable person means a person who occasionally undertakes transactions involving supply of goods or services or both in the course or furtherance of business, whether as principal स्वतः ते करतात, एजंट थ्रू करतात किंवा एजंट म्हणून करतात, और इन एनी अदर कपॅसिटी इन अ स्टेट और युनियन टेरिटरी वेअर ही हॅज नो फिक्स प्लेस ऑफ बिझनेस. नो फिक्स ऑफ प्लेस नाही आहे बिझनेसचा. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. हे कसा बिझनेस करत असेल मला सांगा. जर एखादा व्यक्ती रेंटवरती एखादा शॉप घेतो तर त्याचा फिक्स प्लेस ऑफ बिझनेस आहे. पण हे कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन कसे आहेत? हां, तुम्ही त्यांना फेरीवाले म्हणू शकता किंवा कुठे जत्रा असते तिकडे जाऊन ते आपला स्टॉल लावतात. इथे आपण बघतो की हायवेला आपण बघतो की असं काही लोक बसलेले असतात काही सामान घेऊन, तसं असेल. किंवा ते असं शॉप घेत पण असतील पण टेम्पररी पर्पज घेतात, 15 दिवसाकरता, 1 महिन्याकरता, 2 महिन्याकरता, बस मग ते ती जागा सोडून पुढे जातात. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन मीन्स अ पर्सन हू ओकॅजनली अंडरटेक्स ट्रान्झॅक्शन. ओकॅजनली म्हणजे जत्रा आहे, दिवाळी आली, फटाके वगैरे आले, अशा प्रकारचं त्यांचं ट्रान्झॅक्शन आहे. पण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या ओकेजनला जाऊन ते त्यांचा बिझनेस करतात, त्यांच्या गुड्स किंवा सर्व्हिसेस सप्लाय करतात. इन द कोर्स ऑर फर्दरन्स ऑफ बिझनेस करता ही ॲक्टिव्हिटी ते करतात. वेदर प्रिन्सिपल म्हणून करत असतील, एजंट म्हणून करत असतील किंवा ऑर इन एनी अदर कपॅसिटी करत असतील, स्टेटमध्ये करत असतील, युनियन टेरिटरीमध्ये करत असतील. पण जर त्यांचा फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे तर त्यांना म्हटलं जातं कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. आता ह्या कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन करता गव्हर्नमेंटनी नोटिफिकेशन काढलेलं आहे 56/2018. ह्याच्या अगोदरही नोटिफिकेशन होतं बघा, त्याच्या अगोदर नोटिफिकेशन होतं 32/2017. त्याला ह्या नोटिफिकेशननी सुपरसेड केलं, म्हणजे ओव्हरराईड केलं. रेफरन्स दिला इकडे. मेकिंग इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाईज ऑफ नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन मेकिंग इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाईज ऑफ नोटिफाईड handicraft goods up to rupees 10 lakhs as per notification number 56/2018 dated 23rd October 2018. क्लिअर आहे. आता त्या नोटिफिकेशनप्रमाणे ॲज पर सेक्शन 24 जे सांगतं की तुम्ही इंटरस्टेट अप्लाय कराल रेशन घ्यायला लागेल. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनला रेशन घ्यायला लागणार नाही, इंटरस्टेट अप्लाय करेल. आणि आपण जे अगोदर नोटिफिकेशन बघितलं, नोटिफिकेशन नंबर 3 बघितलं, त्यामध्ये नोटिफाईड गुड्स आहेत त्याचा बेनिफिट CTP आहे त्यालाही मिळेल. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन CTP आहे त्यालाही मिळेल. CTP मेकिंग इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाईज ऑफ नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स ॲज रेफर्ड इन प्रिव्हियस नोटिफिकेशन नंबर 3. CTP इज मेकिंग इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाईज ऑफ नोटिफाईड प्रॉडक्ट्स ॲज रेफर्ड इन द प्रिव्हियस नोटिफिकेशन नंबर 3. तुम्ही नोटिफिकेशन काढून बघाल तिकडे तुम्हाला की लिस्ट मिळेल. लिस्टमध्ये तुम्हाला काय HSN दिलेले असतील, त्या HSNमध्ये जे प्रॉडक्ट आहेत ते प्रॉडक्ट हे हँडीक्राफ्ट गुड्स आहेत. ते गुड्स जर का सप्लाय केले, इंटरस्टेट सप्लाय त्याचा केला, तर जोपर्यंत टॅक्स त्याच्या टर्नओव्हर क्रॉस होत नाही 10 किंवा 20 lakhs तोपर्यंत रेशन घेण्याची गरज नसणार आहे या नोटिफिकेशनमुळे. त्यालाही कंडिशन दिलेलं आहे. CTPs आर अवेलिंग बेनिफिट ऑफ नोटिफिकेशन नंबर 3/2018 dated. The aggregate value of such supplies to be computed on all India basis does not exceed an amount of rupees 20 lakh किंवा 10 lakh, and such persons have obtained a PAN and have generated an EVP. बस त्यांना EVP जनरेट करायला लागेल, पॅन ऑपरेट करायला लागेल. तुम्ही ओलाची सर्व्हिस बघितली आहे? ओला उबेर सर्व्हिस देतात. हां, म्हणजे तुम्ही ओला उबेरला आपण म्हणतो ECO, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर.
इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर ओला उबेरचे आहेत. आता ओला उबेरला तुम्ही ज्यावेळेस रिक्वेस्ट करता की आम्हाला ट्रॅव्हल करायचं आहे, आम्हाला गाडी पाहिजे, बरोबर आहे. ओला उबेर थ्रू तुम्हाला एक गाडी मिळते. तुम्ही पेमेंट ऑनलाईन केलं तेही होऊ शकतं किंवा तुम्ही मग ड्रायव्हरला कॅश देता पेमेंट होऊ शकतं. आता हा बिझनेस कोणाचा आहे? हा बिझनेस कोणाचा आहे? ॲक्च्युली ज्याची गाडी आहे त्याचा आहे, पण तो कोणा थ्रू होतो? ECO थ्रू होतो. हे नोटिफिकेशन बघा कसं आहे, पर्सन्स मेकिंग सप्लाईज ऑफ सर्व्हिसेस थ्रू अँड ECO विथ ॲग्रिगेट टर्नओव्हर अप टू ₹20 lakh 10 lakh, नोटिफिकेशन नंबर 65. आता सेक्शन जो पर्सन्स मेकिंग सप्लाईज ऑफ सर्व्हिसेस सेक्शन 95 जो आहे ना, त्यामध्ये त्यांनी 3 सर्व्हिसेस नोटिफाय केल्या. आपण जेव्हा 9 बघू तेव्हा आपल्याला सेक्शन 5 जेव्हा बघू तेव्हा हे क्लिअर होईल. आता जस्ट ते रेफरन्स आला आहे. सेक्शन 24मध्ये असं दिलं आहे की जर तुम्ही ECO थ्रू सर्व्हिसेस घेत असाल तर जो कोण सर्व्हिस घेतो, सर्व्हिस देतो किंवा गुड्स ECO थ्रू विकतो त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. तुम्हाला गुड्स विकायचे, तुमच्याकडे कस्टमर नाही आहे, मग तुम्ही काय करता? ECO सांगता की आम्हाला ना कस्टमर दे. मग ECO तुम्हाला कस्टमर देईल आणि मग तुम्ही त्याला कमिशन द्याल त्याच्या अगेन्स्ट. मग ECO थ्रू तुम्हाला बिझनेस मिळू शकतो. मग तुम्ही ECOचा यूज करा. म्हणजे आता काय झालं आहे, अशा प्रकारचे ऑनलाईन एजंट झाले ते. जसं आपण बघतो की आपल्याकडे जसे आपण कोणाला फ्लॅट घ्यायचा आहे की व्यक्ती बघतात, तो व्यक्ती फ्लॅट बघून देतो. तुम्हाला प्लंबर पाहिजे, तुम्ही अशा प्रकारे वेबसाईटला जाल, त्या वेबसाईटला जाऊन सांगाल की मला प्लंबर पाहिजे, तुम्हाला ते प्लंबरही पाठवतील. तुम्हाला काय वस्तू पाहिजे, तुम्हाला त्या वस्तू घेऊन तो माणूस येईल. बिझनेस ECOचा नाही आहे. मग फ्लिपकार्ट किंवा ॲमेझॉनवर तुम्हाला ॲक्च्युली वस्तू मिळतात, बरोबर आहे, त्या त्यांच्या नसतात, दुसरे कोणाचे तरी असतात. बट त्यांच्या थ्रू काय केलं जाते? परचेस सेल केलं जातं, त्याचं कमिशन त्यांना मिळतं. तर ते ECO आहे, इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर. पर्सन्स मेकिंग सप्लाईज ऑफ सर्व्हिसेस. मग मी 9(5) जेव्हा घेईन ना तेव्हा तुम्हाला हा जास्त क्लिअर होईल. आत्ता कसं होईल? येस एवढंच आहे की जर तुम्ही ECO थ्रू गुड्स किंवा सर्व्हिसेस देणार असाल तर तो सप्लायर आहे जो हे एक्झाम्पशन कोणा करता पहिले लक्षात घ्या. पर्सन्स मेकिंग सप्लाईज ऑफ सर्व्हिसेस, पर्सन्स मेकिंग सप्लाईज ऑफ सर्व्हिसेस. एक्झाम्पशन गुड्ससाठी आहे का सर्व्हिससाठी हे पहिले क्लिअर व्हायला पाहिजे. आणि कुठल्या पर्सनला आहे? पर्सन्स मेकिंग सप्लाईज ऑफ सर्व्हिसेस अदर दॅन 9(5) सप्लाय नाही. 9(5) सप्लाय त्यांनी दिलेले आहेत, नोटिफाय केले, त्यांना हे एक्झम्पशन नाही. थ्रू अँड ECO हू इज रिक्वायर्ड टू कलेक्ट टॅक्स ॲट सोर्स अंडर सेक्शन 52. एवढा हा जो पॉईंट आहे ना आम्ही नंतर जास्त व्यवस्थित क्लिअर करेन. आता फक्त एवढं लक्षात घ्या की हॅविंग अँड ॲग्रिगेट टर्नओव्हर टू द कम्प्युटेड ऑन ऑल इंडिया बेसिस नॉट एक्सिडिंग ₹20 lakh 10 lakhs in a financial year have been exempted from obtaining compulsory registration. कंपल्सरी रजिस्ट्रेशन कुठे आहे? सेक्शन 24मध्ये. बस ते यांना लागू होणार नाही. इथे तू सप्लाय करा, जोपर्यंत तुमचा टर्नओव्हर त्या स्टेटच्या स्पेसिफाईड लिमिटच्या क्रॉस करत नाही तोपर्यंत रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. बघा आता काय झालं. देअर फॉर ऑल सर्व्हिसेस वेदर सप्लाईंग इंट्रास्टेट, इंटरस्टेट ऑर थ्रू ECO. पहिले पण बघितलं आहे सर्व्हिस प्रोव्हायडरला एक्झम्पशन आहे. मग तुम्ही डायरेक्टली सर्व्हिस विदिन स्टेट द्या, सर्व्हिस इंटरस्टेट द्या किंवा मग ऑनलाईन ECO थ्रू द्या, विल बी एक्झाम फ्रॉम ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन. बस क्रक्स एवढंच आहे. क्रक्स हे आहे की राज्याबाहेर सप्लाय केला, ₹1 जरी सप्लाय केला तरी कंपल्सरी रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं सेक्शन 24 प्रमाणे. पण सर्व्हिस प्रोव्हायडरला एक्झम्पशन दिलं गेलं, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनला एक्झम्पशन दिलं गेलं, आणि जे हँडीक्राफ्ट गुड्स आहेत, नोटिफाईड गुड्स आहेत, त्या नोटिफाईड गुड्समुळे हँडीक्राफ्ट जे नोटिफाईड गुड्स आहेत त्याचं एक्झम्पशन काही पर्सनला आलं, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनला आलं. आणि सर्व्हिस तर बघा, सर्व्हिस तुम्ही कशी द्या? इंट्रा स्टेट द्या, इंटरस्टेट द्या, थ्रू ECO द्या. जोपर्यंत त्या स्टेटचे 10 lakh 20 lakh क्रॉस होत नाही तोपर्यंत रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही.
मी समराईज केलं आहे या स्क्रीनवरती. फॉलोइंग कॅटेगरी पर्सन्स नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन, फॉलोइंग कॅटेगरी ऑफ पर्सन्स हॅव बीन नोटिफाईड ॲज बिंग एक्झम्प्टेड फ्रॉम ऑब्टेनिंग रजिस्ट्रेशन अंडर GST लॉ सेक्शन 32 सबसेक्शन 2. याप्रमाणे 1 पहिलं काय बघितलं आपण, टोटल टॅक्स, जो काय टॅक्स आहे, पर्सन्स ओनली एंगेज in making taxable supplies, total tax on which is liable to be paid on reverse charge basis. मग तो सप्लाय गुड्सचा असो सर्व्हिसचा असो, त्याचा संपूर्ण टॅक्स हा जो गुड्स रिसीव करेल किंवा सर्व्हिस रिसीव करेल त्यानेच जमा करायचा आहे. तर मग सप्लायर एक्झाम्प्ट आहे, त्या रेशन घेण्याची गरज नाही. दुसरं बघितलं आपण, पर्सन्स मेकिंग इंटरस्टेट सप्लायज ऑफ टॅक्सेबल सर्व्हिसेस, हे फक्त सर्व्हिस प्रोवायडर करते. आणि 5 मध्ये बघितलं आपण ECO थ्रू सर्व्हिस दिली. सर्व्हिसेस थ्रू ECO, पर्सन्स मेकिंग इंटरनेट टॅक्सेबल सप्लायज ऑफ नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स आणि कॅज्युअल टॅक्सेबल पर्सननी जो इंटरनेट सप्लाय केला आहे, जो करेल त्याचे हँडीक्राफ्ट नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्स यांना एक्झाम्पशन आहे. अशा प्रकारे ही 5 एक्झाम्पशन येतात की ज्याच्यामध्ये काही पर्सन्सना एक्झाम्पशन मिळतं, रजिस्ट्रेशन घेण्याची गरज पडत नाही. सेक्शन 23(1)A प्रमाणे ए मध्ये 2 सप्लाय येतात, नॉट लायबल फॉर टॅक्स आणि एक्झाम सप्लाय, ज्यांना रजिस्ट्रेशन घेण्याची गरज पडत नाही. सेक्शन ॲग्रिकल्चरिस्ट 1B ॲग्रिकल्चरिस्टसाठी आहे. आणि आता आपण जो बघितले 5 जे एक्झिबिशन बघितले ते सबसेक्शन 2 प्रमाणे बघितले. 1, 2, 3, 4 हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. 22(1) प्रमाणे रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागेल, 22(2) प्रमाणे कोणाला, 22(3) प्रमाणे कोणाला, 22(4) प्रमाणे कोणाला. आता आपलं 23 क्लिअर झालं आहे. आता आपण 24वर राहणार आहोत. सेक्शन 24 आहे कंपल्सरी रजिस्ट्रेशन. सेक्शन 24 मध्ये आहे ना 12 सबसेक्शन आहेत. किती? 12. आत्तापर्यंत आपण काय बघितलं होतं, सेक्शन 22 मध्ये 4 सबसेक्शन होते, 23 मध्ये 2 सबसेक्शन होते, आता 12 सबसेक्शन आहेत. आपल्याला 1 बाय 1 बघायचे आहेत. 12 असं तरी फार वेळ लागणार नाही, तेवढं कॉम्प्लिकेशन नाही जाता. जेवढे 22 मध्ये कॉम्प्लिकेशन्स होते, 22-23 मध्ये आपल्याला कनेक्शन आलं त्यामुळे कॉम्प्लिकेशन झाले, तसं 24 मध्ये तुम्हाला 22-23 क्लिअर झाले असतील तर 24 मध्ये तुम्हाला जास्त त्रास होणार नाही. बघा आता सेक्शन 24(1) मी पहिले एक ओव्हरव्ह्यू घेतो. सेक्शन 24 सबसेक्शन 1 प्रमाणे पर्सन्स मेकिंग एनी इंटरस्टेट सप्लाय, राज्याबाहेर सप्लाय केला 1 रुपयाचा पण करा, तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. पण ज्यांना एक्झाम्पशन मिळालं आहे ते यातनं बाजूला राहतील, बाकीच्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन मेकिंग टॅक्सेबल सप्लाय, कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन कोण आहे तुम्हाला मी सांगितलं. ते हँडीक्राफ्ट गुड्स जे नोटिफाईड केलेत ना ते सोडून बाकीचे गुड्स जर सप्लाय केले कॅज्युअल टॅक्सेबल पर्सननी त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल कंपल्सरी. पहिले असं होतंच की कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन सप्लाय करतो, टॅक्सेबल सप्लाय करतो तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल, हे आहेच. पण त्या एक्झाम्पशनमुळे काही गुड्सवर त्याला काय मिळालं, रिलीफ मिळालं. सेक्शन 24(3) मध्ये आहे पर्सन्स हु आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज. जर सप्लायर टॅक्स देणार नाही आहे आणि तुम्ही असे गुड्स किंवा तुम्ही समजा रिसिपियंट आहात, तुम्ही बायर आहात, तुम्ही अशा प्रकारचे गुड्स किंवा सर्व्हिसेस घेत आहे त्याच्यावरती सप्लायरला टॅक्स देणं हे एक्झॅम्प्ट आहे आणि तुम्हाला टॅक्स देणं हे बंधनकारक आहे, तर रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. मग तुमचा सप्लाय एक्झाम्प्ट आहे, तुमचा सप्लाय तुमचा टर्नओव्हर काही नाही जास्त, तुम्ही लायबल प्रोटेक्शन होत नाही 22 प्रमाणे, पण सेक्शन 24(3) प्रमाणे काय होईल, कंपल्सरी रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. सबसेक्शन 4 ऑफ सेक्शन 24 काय सांगतो, पर्सन्स हू आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर सेक्शन 9(5) ECO थ्रू सर्व्हिस जर घेत तुम्ही असाल
हाईट गेली का केतकी? हां चालू आहे ना पण ओके हां ठीक ठीक कंटिन्यू ठेवूया आपण. सेक्शन 24 सबसेक्शन 4मध्ये ई सी यू आहे. ई सी यूवरती जर का तुम्ही ई सी यू थ्रू काय सप्लाय करत असाल तर त्या संदर्भातला पॉईंट तो आहे. बघायचं आपण पुढे वन बाय वन. त्यानंतर सेक्शन 24 सेक्शन 5 हा नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन करत आहे. मग नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन कोण असतो हे आपण समजून घेऊ आणि त्यांना रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यायला लागेल हे सबसेक्शन 5मध्ये. सबसेक्शन 6मध्ये टी डी एस डिडक्टर. तर टी डी एसचा कन्सेप्ट काय हेही मी सांगेन. टी डी डिडक्टर कोण आहे त्यांना पण रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. मग कन्साइनमेंट एजंट आहे सबसेक्शन 7 प्रमाणे त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. आय एस डी कोण आहे हे बघू आपण. सबसेक्शन 8मध्ये रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे. पर्सन सप्लाईंग थ्रू ई सी यू जो ई सी यू थ्रू सप्लाय करतो त्याला रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे. सेक्शन 2410मध्ये ई सी यू जो आहे त्याला रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे. सेक्शन 24 सबसेक्शन 11मध्ये ओ आय डी ए आर आउटसाईड इंडिया टू अ पर्सन इन इंडिया. मग ओ आय डी आर सर्व्हिसेस कुठल्या असतात ओ आय डी आरचा काय करायचं तो येईल. आणि सबसेक्शन 12मध्ये हे दिलं आहे की गव्हर्नमेंट नोटिफाय करेल पर्सन्स और क्लास ऑफ पर्सन्स त्यांना ॲज पर सेक्शन 24 सबसेक्शन 12 प्रमाणे रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यावं लागेल. 11 त्यांनी दिलेत आणि 12वर त्यांनी पॉवर ठेवले की आम्ही सांगू ज्या वेळेस वेळ पडेल तेव्हा त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. आपण पहिले आपल्याला जसं बोलण्यात आलेच आहे पर्सन्स मेकिंग आणि इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाय. इंटरस्टेट टॅक्सेबल सप्लाय जर केला तर रजिस्ट्रेशन कंपल्सरी घ्यावंच लागतं. पण आता आपण जी एक्झम्पशन बघितली त्या एक्झम्पशनप्रमाणे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहे त्यांना जोपर्यंत ॲग्रिगेट टर्नओव्हरचं लिमिट क्रॉस होत नाही तोपर्यंत रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही. मग त्याचा इम्पॅक्ट काय राहतो ओनली इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स. कारण की अगोदरच्या आपल्या नोटिफिकेशन जे आपण बघितलं ते हे नोटिफिकेशन होतं. ह्या नोटिफिकेशनप्रमाणे जे सर्व्हिस प्रोव्हायडर आहेत ते इंटरस्टेट सप्लाय ऑफ सर्व्हिस देऊ शकतात. त्यांना काय सेक्शन 24(1) ॲप्लिकेबल होत नाही. मग गुड्सचे जे सप्लायर आहेत आणि जे हँडीक्राफ्ट नोटिफाईड गुड्स सप्लाय करत नाहीत तेवढंच फक्त करत नाहीत. दुसरा कुठला फक्त आणि फक्त तेवढेच गुड्स सप्लाय करत असतील तर त्यांना एक्झम्पशन आहे. पण इतर गुड्स सप्लाय करत असतील त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. ओनली इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स विल बी इन इफेक्ट इन प्रोविजन ऑफ सेक्शन 24 सबसेक्शन 1. आपण हँडीक्राफ्टचं बघितलं ते पण तुम्हाला हँडीक्राफ्टचा रेफरन्स दिला इकडे. ओके तुम्ही अगोदर आपण 24 बघितलं असतं तर मग इथे मला हे सांगायला लागलं असतं. आता हे मी तिकडे सांगितलं आहे 23मध्ये आता मला इथे सांगण्याची गरज नाही. मग कसं आहे एका सेक्शनमध्ये तुम्हाला प्रोव्हिजन ॲप्लिकेबल होते आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये तुम्हाला एक्झम्पशन मिळतं. तर तुम्हाला एक्झम्पशन लागू होईल का कंपल्शन. एक सेक्शन सांगतं की तुम्हाला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल आणि दुसरं सांगतं की एक्झम्पशन आहे. मग जो पर्सन त्याला जे बेनिफिट वाटतं त्याने घ्यावं. तुम्हाला हा प्रश्न येईल ना की सेक्शन 23 सांगतो की तुम्हाला रजिस्ट्रेशन घेण्याची गरज नाही नॉट लाईक ऑफ रजिस्ट्रेशन आणि 24 सांगतो की रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे. मग कंपल्सरी आहे ते आम्ही मानायचं का एक्झम्प्टेड आहे ते मानायचं. तुम्हाला जो फायदा आहे तो तुम्ही घ्या. तुम्हाला बेनिफिशियल काय रजिस्ट्रेशन न घेणं आहे नका घेऊ. तुम्हाला लॉ सांगू शकत नाही असं की 24 प्रमाणे तुम्ही घेतला का नाही. कारण तुम्ही 23 प्रमाणे एक्झम्पशन दिलेलं आहे. आम्ही एक्झम्पशन मानलं काय मानायचं हे आमच्यावर आहे. तुम्ही दोन्ही लॉ केले आम्ही हा लॉ मानतो आणि तुम्हीच केलेलं आहेत ना. ठीक आहे तुम्हाला जर कोणी असं सांगितलं यायचं तर या मला येऊ नका चॉईस कोणाला राहतो. हे असं झालं. मी तुम्हाला सांगतो की आमच्याकडे एक कार्यक्रम आहे आणि तुम्ही या तुम्हाला यायचंच आहे. मी तुम्हाला सांगितलं येऊ नका पण जेव्हा मी असं सांगतो यायचं तर या किंवा येऊ नका मग चॉईस तुम्हाला आहे या.
घ्या सेक्शन 24 आणि तुम्हाला म्हटलं यायचं यायला येऊ नका सांगितलं आहे 23 नका येऊ. पण हे ज्यावेळेस दोन्ही प्रकारच्या गोष्टी सांगितल्या जातात तेव्हा त्याचा अर्थ असा असतो. 22 सांगतो रजिस्ट्रेशन घ्यायचं आहे, 23 सांगतो नॉट टाईप ऑफ रजिस्ट्रेशन, आणि मग 24 प्रमाणे तुम्हाला 23चा जो इफेक्ट आहे तो मग त्याच्या अपोजिट काहीतरी बोलला जातं इकडे. म्हणून तुम्हाला मी 23मध्ये 24चा रेफरन्स दिला, 24मध्ये परत 23चा रेफरन्स दिला. इथपर्यंत क्लिअर आहे ना हेच की? कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन सबसेक्शन 2 मध्ये आहे. कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन मेकिंग टॅक्सेबल सप्लाय. आता क्लॉज 20 प्रमाणे कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन मीन्स काय? कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन मीन्स अ पर्सन असा पर्सन who occasionally undertakes transaction involving supply of goods or services or both in the course or furtherance of business, whether as principal agent or any other capacity in a state, union territory, no fixed place of business. तो कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन आहे आणि ह्याला रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी ठेवलेलं आहे. हा कंपल्सरी रजिस्ट्रेशन करायचं. आपण त्याचे एक्झाम्पशन बघितलं, ते एक्झाम्पशन पण आहे त्याला, ते त्याला लागू होत असेल मग त्याला चॉईस आहे रजिस्ट्रेशनपर्यंत तो एक्झाम्पशन त्याला मिळू शकतं. आणि जर ते नोटिफाईड हँडीक्राफ्ट गुड्सच्या व्यतिरिक्त तो कुठला सप्लाय करत असेल मग मात्र त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल ॲज पर सबसेक्शन 2. पहिलं बघितलं आपण इंटरेस्टेड सप्लाय, दुसरं बघितलं तर कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन. त्याचे एक्झाम्पल आहे बघा आता. मेसर्स सायलेंट क्रॅकर कंपनी ऑफ सुरत गुजरात कम्स टू मुंबई फॉर सप्लाय ऑफ क्रॅकर्स इन दिवाळी. बघा कसं आहे, तुम्ही प्रत्येक राज्यामध्ये सप्लाय करता आणि रजिस्ट्रेशन घेणं कंपल्सरी आहे. आता हे व्यक्ती असे आहेत की हे वेगवेगळ्या स्टेटमध्ये बिझनेस करतात, वेगवेगळ्या ओकेजनला बिझनेस करतात. मग ह्यांच्याकरता वेगळं रजिस्ट्रेशन आहे. त्याच्या पुढे जाऊन आपल्याला वेगळं सेक्शन पण आहे की तुम्ही यांना सांगितलं आहे कंपल्सरी करायला लागेल. मग कंपल्सरी करायला लागेल तर त्यांनी रजिस्ट्रेशन घ्यायचं आणि 2 महिने बिझनेस करायचा किंवा एक इव्हेंट करायचा. एक समजा जत्रा आहे म्हणून तिकडे येतील, बिझनेस करतील आणि निघून जातील. 4 दिवस 8 दिवस बिझनेस करायचा आहे. मग तुम्ही त्यांना सांगणार का की तुम्ही रजिस्ट्रेशन घ्या म्हणून? प्रश्न हा येतो ना तिथे की कंपल्सरी रजिस्ट्रेशन आहे पण मी 365 दिवस त्या स्टेटमध्ये राहत नाही ना. मी त्या स्टेटमध्ये बिझनेस करणार आहे 4 दिवस. माझा कुठला फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही, जागा नाही आहे, परमनंट जागा नाही आहे. आणि जर का तो लॉ त्यांना फोर्स करत असेल की तुम्ही रजिस्ट्रेशन घ्या. मी जत्रेमध्ये बघा मोठे मोठे आकाश पाळणे बघत असाल, ते 4 दिवसामध्ये पण काही हजार रुपये कमवत असतील, बरोबर आहे. किंवा असे काही प्रॉडक्ट असतील की ज्या प्रॉडक्टमध्ये खूप जास्त उलाढाल होते. मग असे जे व्यक्ती आहेत ते कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनमध्ये येणार ना. त्यांच्याकडे गव्हर्नमेंट टॅक्स कसा घेणार? मग ही प्रोव्हिजन केली कॅज्युअल टॅक्सेबल पर्सन मेकिंग टॅक्सेबल सप्लाय. तुम्ही टॅक्सेबल सप्लाय करताय, रजिस्ट्रेशन घ्या. नो फिक्स प्लेस ऑफ बिझनेस इन मुंबई. आपण एक्झाम्पल बघतोय गुजरातच्या तिकडे कंपनी आहे सायलेंट क्रॅकर्स कम्स टू मुंबई फॉर सप्लाय ऑफ क्रॅकर्स.
in Diwali. He has no fixed place of business in Mumbai. His turnover is only rupees 2 lakhs. Still, he has to obtain registration in Maharashtra as casual taxable person irrespective of his turnover. मग 90 दिवसाकरता तो रजिस्ट्रेशन घेतो. जो काय त्याचा टॅक्स आहे तो त्याला ॲडव्हान्समध्ये जमा करायला लागतो, जो काय अंदाजे टॅक्स असेल तो. मग त्याच्यानंतर तो आपली प्रोसिजर कंप्लीट करतो. जितकंच अप्लाय केला आहे तो गव्हर्नमेंटला त्याची जी अमाऊंट आहे ही डिक्लेअर करतो. आणि जर टॅक्स जेवढा जमा केला आहे त्याच्याहून जास्त अमाऊंट त्याला भरायला लागत असेल तर भरतो. आणि जर जास्त अमाऊंट भरली गेली तर बाकीची अमाऊंट त्याला मिळते, रिटर्न मिळते, रिफंड मिळते. अशा प्रकारचे प्रोसिजर्स आहेत. वेगळं सेक्शन आहे त्याचं, पण रजिस्ट्रेशन घ्यायला लागतं. सबसेक्शन 3 आणि 4 आपण बघणार आहोत. एक RCMचं आहे त्यामध्ये आणि दुसरं ECUचं आहे. कंपल्सरी रजिस्ट्रेशन पर्सन्स हू आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर रिव्हर्स चार्ज means it is for case falling under subsection 9(3) and 5(3) of IGST Act. जो तुमचा CGST ॲक्ट आहे तसाच राज्याबाहेर तुम्ही केलं तर IGST लागतो. मग इकडे जसं 9 आहे तिकडे 5 आहे, इथे 3 आहे सबसेक्शन, तोच तिकडे 3 आहे. IGST Act. Notified goods or services where recipient has to pay tax अंडर RCM बेसिस. रिसिपियंटला टॅक्स द्यायचा आहे, बट नॉट फॉर द केस फॉलिंग अंडर 9(4). 9(4) हा वेगळा सेक्शन आहे, 5(4) हे 9(4) वेगळा सेक्शन आहे. रिक्वायर्स द रिसिपियंट टू रजिस्टर कॅपॅसिटी. जर जो टॅक्स पे करायचा आहे तो कोणाला पे करायचा आहे? सर्व्हिस रिसिपियंटला. तर ह्याच्यामध्ये त्याच्या टर्नओव्हर बघितलं जाणार नाही, त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. पण बघितलं की लिगल सर्व्हिस आहे, एखादी कंपनी लिगल सर्व्हिस घेते, एखादी कंपनी ड्युटी सर्व्हिस घेते आणि त्यांचा सप्लाय हा एक्झाम प्रॉडक्टमध्ये टर्नओव्हर 20 लाख 40 लाखाच्या आतमध्ये असो नसो, एक्झाम प्रॉडक्ट आहे तर रजिस्ट्रेशन घेण्याची गरजच नाही आहे ॲज पर सेक्शन 23. पण सेक्शन 24मध्ये जर ते RCM बेसिसवरती कुठली सर्व्हिस घेत असतील मग त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. पर्सन्स हू आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर सेक्शन 9(5). 9(5) मध्ये बघा याप्रमाणे हा पर्सन आहे, तो बघितलं की ओला आहे, या पर्सनला सर्व्हिस पाहिजे, तो बुक करतो. तर ह्या केसमध्ये जो ई-कॉमर्स ऑपरेटर आहे, ई-कॉमर्स ऑपरेटर पर्सन्स हू आर रिक्वायर्ड टू पे टॅक्स अंडर सेक्शन 9(5). 9(5) मध्ये गव्हर्नमेंटनी काही सर्व्हिसेस नोटिफाय केल्या, काही सर्व्हिसेस नोटिफाय केल्या, त्याप्रमाणे त्याचा टॅक्स गव्हर्नमेंट कलेक्ट करते. मग त्या सर्व्हिसेस ज्या ECO थ्रू मागवल्या जातील त्या ECOला रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. सेक्शन 9(5) मध्ये ज्यांना टॅक्सची लेवी होते त्यांना त्या ई-कॉमर्स ऑपरेटरना रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे ॲज पर सेक्शन 9 सबसेक्शन 4 मध्ये. 9 आपण ज्यावेळेस 9(5) बघू त्यावेळेस तुम्हाला मी परत आठवण करून देईन की कंपल्सरीमध्ये हा 4था सबसेक्शन होता, त्याप्रमाणे आपण त्याला रजिस्ट्रेशन घ्यायला लागलो होतं. Non-resident taxable person. Non-resident taxable person making taxable supply. कोण असतो नॉन टॅक्सेबल नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन? हे तुम्हाला दिलं आहे सेक्शन 2 मध्ये क्लॉज 77 मध्ये. मीन्स एनी पर्सन हू ओकॅजनली अंडरटेक्स ट्रान्झॅक्शन इन्व्हॉल्विंग, बघा इथपर्यंत तुम्हाला CTP सारखंच वाटेल, कॅज्युअल पर्सन सारखंच वाटेल की ओकॅजनली अंडरटेक्स ट्रान्झॅक्शन आहे, इन्व्हॉल्विंग सप्लाय ऑफ गुड्स और सर्व्हिसेस और बोथ, वेदर ॲज प्रिन्सिपल और एजंट और इन अदर कॅपॅसिटी, बट हॅज नो फिक्स्ड प्लेस ऑफ बिझनेस और रेसिडन्स इन इंडिया. त्याचा रेसिडन्स इंडियामध्ये नाहीच आहे. CTPचा रेसिडन्स इंडियामध्ये आहे पण त्याचा फिक्स प्लेस ऑफ बिझनेस नाही आहे, ओकॅजनली सप्लाय करतो. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सन हा दुसऱ्या देशामधला आहे आणि तो इंडियामध्ये येऊन बिझनेस करतो, कधी कधी करतो. मिस्टर बुश रेसिडेंट इन USA
occasionally comes to India and gives advice on technical matters as furtherance of his business and profession. He is liable for registration as non-resident taxable person. त्यांना रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनवरती येतात, कवर होतात. त्यामुळे हे सबसेक्शन 5 सेक्शन 24 अशा प्रकारच्या लोकांवरती टॅक्सची लेवी करण्याकरता वापरलं जातं. ते भारतामध्ये येणार आहेत, सर्व्हिसेस देणार आहेत, पण गव्हर्नमेंटला टॅक्स कसा मिळणार? मग त्यांना सांगायचं रजिस्ट्रेशन करा, सर्व्हिस द्या, टॅक्स कलेक्ट करा, तुमचे सर्व्हिस रिसिपेंट करणं आणि आम्हाला टॅक्स जमा करा. मग स्पेसिफिक पिरियड करता कॅज्युअल टॅक्सेबल पर्सनला आणि नॉन रेसिडेंट टॅक्सेबल पर्सनला रजिस्ट्रेशन घेता येतं आणि त्यांचा जो काय तो ओकेजन आहे तो जेव्हा कंप्लीट होतो ते आपला टॅक्स जमा करतात आणि निघून जातात. त्यांचं रजिस्ट्रेशन हे टेम्पररी स्वरूपाचं असतं, ते परमनंट नसतं. इतकी समस्या ना. हां, TDS डिडक्टर, TDS डिडक्टर. आता बघा, TDS तुम्ही इन्कम टॅक्समध्येही बघत असाल, आणि GSTमध्ये पण आता आलेला इथे. पर्सन्स हू आर रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स अंडर सेक्शन 51 आपल्या GST ॲक्टमध्ये, CGST ॲक्टमध्ये सेक्शन 51 आहे. पर्सन्स हू आर रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स अंडर सेक्शन 51 वेदर ऑर नॉट सेपरेटली रजिस्टर अंडर CGST ॲक्ट. पर्सन्स हू आर रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स अंडर सेक्शन 51. सेक्शन 51 मध्ये सांगितलेलं आहे, ही प्रोव्हिजन आहे, ही ॲप्लिकेबल होत असेल. आता सेक्शन 51 काय आहे हे मी खाली दिलं बघा इकडे. ॲज पर सेक्शन 51 फॉलोइंग कॅटेगरीज ऑफ पर्सन्स आर रिक्वायर्ड टू डिडक्ट टॅक्स फ्रॉम द पेमेंट मेड ऑर क्रेडिटेड टू द सप्लायर इन रिस्पेक्ट ऑफ टॅक्सेबल गुड्स और सर्विसेस और बोथ ॲट 1% ऑन पेमेंट टू सप्लायर्स ऑफ गुड्स और सर्विसेस एक्सेस रुपीज 2.5 लाख. 2.5 लाखाहून जास्त पेमेंट जर असेल तर 1% काय करायचं, त्याच्या पेमेंटमधनं डिडक्ट करायचं आणि ते जमा कुठे करायचं, GST डिपार्टमेंटकडे. हे कोणाकडे दिलं आहे, हे कोणाला सांगितलं आहे, तर हे सांगितलं आहे एक डिपार्टमेंट ऑफ एस्टॅब्लिशमेंट ऑफ द सेंट्रल गव्हर्नमेंट. सेंट्रल गव्हर्नमेंटनी कुठलेही असं कोणाला कॉन्ट्रॅक्ट दिलं आणि त्या कॉन्ट्रॅक्टचं पेमेंट हे 2.5 लाखापेक्षा जास्त असेल तर त्यांना पेमेंट करताना 1%चं पेमेंट जे आहे डिडक्ट केलं जातं. म्हणजे तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे हा GSTमध्ये रजिस्टर नसेल तर त्याला GSTमध्ये रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल, कारण त्याचा पेमेंट 1% कुठे गेला, GST डिपार्टमेंटकडे गेलं. अ डिपार्टमेंट और एस्टॅब्लिशमेंट ऑफ द सेंट्रल गवर्नमेंट, स्टेट गवर्नमेंट, लोकल अथॉरिटी, गवर्नमेंटल एजन्सीज and such persons or category of persons as may be notified by the government. As per section 54 हे 4% त्यांनी कवर केलेच आहेत. हे जे 4% आहेत, अ डिपार्टमेंट और एस्टॅब्लिशमेंट ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, लोकल अथॉरिटी आणि गव्हर्नमेंटल एजन्सीज. गव्हर्नमेंट पुरता मर्यादित सेक्शन आहे हा, पण त्यांनी नोटिफाईड जर गव्हर्नमेंटने केलं सच पर्सन और कॅटेगरी ऑफ पर्सन्स ॲज मे बी नोटिफाईड बाय गव्हर्नमेंट नोटिफाय करू शकते आणखीन काही पर्सन्सना की जे TDS डिडक्ट करतील. आता समजा ह्या गव्हर्नमेंट एजन्सीज आहेत, बरोबर आहे. जसं पोस्ट आहे, पोस्ट एस्टॅब्लिश कोण करतं, गव्हर्नमेंट करतं. आता जर का त्या पोस्टाचं तुम्ही बघाल की जसं आपण कुरिअर करतो तसं त्यांच्याकडे आपण डिलिव्हरी आहे त्याच्यावर GST लागतो. नॉर्मल जे पत्र वगैरे असतात त्याच्यावरती काय GST लागत नाही, पण तुम्ही असं एक्सप्रेस वगैरे डिलिव्हरी कराल तर त्याच्यामध्ये काय होतं, GST लागतो. तर त्या केसमध्ये त्यांच्याकडे GST नंबर असेल, पण जे असं काय सप्लाय घेत असतील की ज्यात त्यांना 2.5 लाखाच्या वरतं पेमेंट करायचं आहे तर त्या केसमध्ये त्यांना
In case a person already registered under GST is required to deduct tax under section 51, he is required to take separate registration for the purpose of deducting tax under section 51. सेक्शन 51 मध्ये त्यांना टॅक्स डिडक्ट करायचा आहे, त्या करा त्यांना सेपरेट रेशन घ्यायला लागेल. सेपरेट GST हां. वगैरे घ्यावं लागेल. ज्यावेळेस तुम्ही ॲप्लिकेशन करता, रजिस्ट्रेशन करता, तिकडे तुम्हाला ऑप्शन येतो तुम्ही कशाकरता रजिस्ट्रेशन करताय. तुम्ही टॅक्सेबल्स अप्लाय करताय म्हणून रजिस्ट्रेशन करताय तर तो ऑप्शन वेगळा. आणि जर ॲज पर सेक्शन 51 तुम्ही लायबल होत असाल तर त्याकरता तुम्हाला त्या रिझन करता पण रजिस्ट्रेशन वेगळं घ्यायला लागेल. आता एखादं गव्हर्नमेंट डिपार्टमेंट आहे ते कुठल्याही प्रकारच्या टॅक्सेबल्स अप्लाय करत नाही, पण त्यांना CDS डिडक्ट करण्याकरता घ्यायला लागेल, रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. मग ते रजिस्ट्रेशन घेतील. पण जर का असं पोस्ट किंवा असं कुठलं डिपार्टमेंट आहे ते टॅक्सेबल्स अप्लाय करतात, मग त्यांना जर सेक्शन 51 ॲप्लिकेबल झाला तर त्यांना सेक्शन 51 प्रमाणे आणखी वेगळं रजिस्ट्रेशन घ्यावं लागेल. दोन रजिस्ट्रेशन पर्पज वेगवेगळे आहेत. हे फक्त TDS साठी आपल्याला घ्यायचे. TDS म्हणजे डिडक्ट होणार आहे. फक्त गव्हर्नमेंट एजन्सीज किंवा लोकल अथॉरिटी आहे त्यांच्याकरता आतापर्यंत हे लागू झालेलं आहे. गव्हर्नमेंटचा कुठलाही बिझनेस नसतो, पण असं गव्हर्नमेंटचं एखादं डिपार्टमेंट आहे, जसं आपण पोस्ट बघतो, तर पोस्टमध्ये त्या टॅक्स कलेक्ट केला जातो. आणि सर जर का आपण TDS डिडक्ट करत आहोत, हे नाही वेगळं कुठलं पण, तरी पण आपल्याला GST नंबर घ्यावी लागेल नाही ना? बघा तुम्ही TDS तुमचा इन्कम टॅक्सचा असेल तर इन्कम टॅक्सचा जसा पॅन नंबर असतो तसा टॅन नंबर पण असतो. इन्कम टॅक्समध्ये पॅन नंबर वेगळा असतो, टॅन नंबर वेगळा असतो. मग टॅन करता ॲप्लिकेशन द्यावं लागेल. नवीन जर TDS डिडक्ट करणं हे जर का कंपल्सरी होतं ॲज पर इन्कम टॅक्स लॉ तर TDS नंबर घेतला जातो. सेम GSTमध्ये जर TDSचा जो सेक्शन आहे तो मर्यादित आहे गव्हर्नमेंट करता, पण जो ॲप्लिकेबल होत असेल त्यांना वेगळा नंबर घ्यायला लागेल. घ्यावं लागेल. बस एवढंच आहे. हे TDS आहे. कन्साइनमेंट एजंट persons who make taxable supply of goods or services or both on behalf of other taxable persons, whether as an agent or otherwise. आता ज्यावेळी आपण नुसतं म्हणतो की एजंट, तर एजंट शब्दाचा व्यापक अर्थ आहे. सेक्शन 2मध्ये सबसेक्शन क्लॉज 5मध्ये तुम्ही बघाल CGST ॲक्टमध्ये प्रोवाइड्स फॉर डेफिनेशन ऑफ एजंट ॲज फॉलोज. एजंट मीन्स अ पर्सन इन्क्लुडिंग अ फॅक्टर, ब्रोकर. बघा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये वेगवेगळे शब्द वापरले जातात, पण त्यांची ॲक्टिव्हिटी काय हे लक्षात घ्यायचं. हे शब्द महत्त्वाचे नाहीत. फॅक्टर, ब्रोकर, कमिशन एजंट, अराटिया, डेल ट्रेडर एजंट और ॲन ऑक्शनर और एनी अदर मर्गंटाईल एजंट बाय वॉट एवर नेम कॉल्ड. ते काय करतात? हू कॅरीज ऑन द बिझनेस ऑफ सप्लाय और रिसिपियंट ऑफ गुड्स और सर्विसेस और बोथ ऑन बिहाफ ऑफ अनदर. दुसऱ्याच्या वतीने ते बिझनेस करतात त्यांना तुम्ही म्हणा फॅक्टर, ब्रोकर, कमिशन एजंट, अराटिया, डेल ट्रेडर एजंट, ऑक्शनर, एनी अदर मर्कंटाईल एजंट किंवा वॉट एवर नेम कॉल्ड. त्यांना आम्ही काय म्हणतो? क्लॉज 5 सांगतो एजंट म्हणतो. जेव्हा आम्ही एजंट म्हणतो तेव्हा हू कॅरीज ऑन द बिझनेस ऑफ सप्लाय और रिसिप्ट्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस और बोथ ऑन बिहाफ ऑफ अनदर. दुसऱ्याच्या वतीने ते त्या ट्रान्झॅक्शनला वळण देतात, ते आमच्याकरता एजंट आहेत. इन टर्म्स ऑफ प्रोव्हिजन ऑफ सेक्शन 2 क्लॉज 13 ऑफ द IGST ॲक्ट. IGST ॲक्टमध्ये पण डिफिनेशन आहे. अँड इंटरमिजियरी मीन्स अ ब्रोकर, an agent or any other person by whatever name called who arranges or facilitates the supply of goods or services or both or securities between two or more persons but doesn't include a person who supplies such goods or services or both or securities on his own account. इथे शब्द आहे इंटरमिजियरी. इथे एजंट आहे, तसे इकडे आहे इंटरमिजियरी. त्याचं डेफिनेशन. ओके. अ कन्साइनमेंट एजंट रोल इज टू रिसीव गुड्स. याच थोडी माहिती दिली आपण. जे तुम्हाला सांगितलं की एजंट काय, थोडीशी माहिती आपण त्याबद्दल ही घेतलेली आहे. अ कन्साइनमेंट एजंट कन्साइनमेंट एजंटचा रोल काय असतो?
एजंटचा रोल काय असतो की गुड्स रिसीव करायचे, जी याची पार्टी आहे त्यांच्याकडनं म्हणजे कन्सायनर गुड्स रिसीव करायचे फॉर द पर्पज ऑफ सेल. आणि ओनरशिप ऑफ गुड्स कोणाची असते, सप्लायरची असते, ओनर नसतो. एजंट हा कधी ओनर नसतो त्या गुड्सचा. ओनरशिप ऑफ द गुड्स रिमेन विथ द कन्सायनर अँड द एजंट सेल्स द गुड्स ऑन बिहाफ ऑफ कन्सायनर अकॉर्डिंग टू द इन्स्ट्रक्शन. याचे गुड्स आहेत तो सांगेल की हे माझे गुड्स तू कशा प्रकारे सेल करायचे, काय करायचं, तुझा रोल काय. तो रोल डिफाईन कोण करतो, जे गुड्स आहेत तो गुड्स पाठवतो तो. आणि कन्सायनर एजंटचं काम काय की ते गुड्स त्याच्या इंस्ट्रक्शनप्रमाणे सेल करायचे. जसं आपण रूम रेंटवर देतो तिथे पण एजंट असतात. हां, कन्साइनमेंट हे गुड्स पाठवलं जातं. In layman language, broker is an intermediary or negotiator in the contracting of any type of bargain, acting as an agent for parties who wish to buy or sell stocks, bonds, real or personal property, commodities or services. कुठल्याही प्रकारचे एजंट असू. A distinguishing feature between an agent and a broker is that a broker acts as an middle person. ब्रोकर हा फक्त मिडल पर्सन असतो. कन्साइनमेंट एजंटचं काम काय असतं की तो ते ओनरशिप वेगळ्याची आहे पण त्याच्या इन्स्ट्रक्शनप्रमाणे तो काम करतो. म्हणजे समजा एखादा ओनर आहे, त्याकडे 4 माणसं कामाला असतील तर ती त्याच्या सांगण्याप्रमाणे काम करतील ना. पण त्याला परमनंट व्यक्ती त्याच्याकडे नाही आहे, असा व्यक्ती आहे की ज्याला जेव्हा गरज लागते तेव्हा तो काम करतो. कन्साइनमेंट एजंट ते लोक असतात की जे जसं त्या ओनरला पाहिजे त्याप्रमाणे त्याच्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे त्याचं काम करतात. When a broker arranges a sale, he or she is an agent of both parties. The GST Act clubs all intermediaries as agents who carries on the business of supply receipt of goods, services on behalf of another and clubs these entities together with commission agents, broker, etc. आता कसं आपण एक बोलताना बोललो आपण, नंतर तुम्ही जेव्हा वाचाल थोडेफार तर तुम्हाला हे जास्त क्लिअर होईल म्हणून थोडी माहिती पुढे दिलेली. आता एका लाईनमध्ये क्लिअर होतं की जो अशा प्रकारचं गुड्स रिसीव करतो आणि तो कन्सायनरच्या वतीने तो सेल करतो आणि कन्सायनरच्या इंस्ट्रक्शनप्रमाणे तो काम करतो, त्याला GST मध्ये रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे, कंपल्सरी आहे. लिमिटचा सेक्शन आपला 22 आहे. जेव्हा तुम्ही 24 मध्ये येता तेव्हा इथे कुठलं लिमिट येतच नाही. हां, इथे लिमिटचा संदर्भ येत नाही. तुम्ही ही ॲक्टिव्हिटीज करताय, तुम्ही रजिस्ट्रेशन घ्या. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर. आता इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर म्हणजे कसं बघा की समजा एखादी बँक आहे बघा, तर बँकेच्या वेगवेगळ्या ब्रँचेस असतात, राज्यामध्ये पण बऱ्याच असतात आणि देशामध्ये बघाल तर त्याचे बऱ्याच ब्रँचेस असतात. आता जे एक हेड ऑफिस असतं त्या हेड ऑफिसचं काम काय असतं की इतर ब्रँचेससाठी की तुम्ही असे काय बिझनेसेस आहेत त्याचे वेगवेगळ्या स्टेटमध्ये त्यांच्या ब्रँचेस आहेत. समजा तुम्हाला पेंटिंग करायचं आहे, बरोबर आहे. आता ह्या पेंटिंगमध्ये एक कॉन्ट्रॅक्ट दिलं जाईल की सगळ्या ब्रँचेसला पेंटिंग करा, सगळ्या ब्रँचेसला इंटेरियर करा. आता याच्याप्रमाणे
जे काय कोटेशन येईल, जे काय डील होईल, हे एका ऑफिसमधनं होईल. पण ते एक फार मोठी अमाऊंट असेल. कंपनी म्हणून बघा, कंपनी म्हणून देशभरामध्ये एकच आहे. इन्कम टॅक्स, रिलायन्स कंपनी आहे, ते इन्कम टॅक्स एक कंपनी म्हणून पे करेल. पण जी एस टी करता काय, प्रत्येक स्टेटमध्ये त्यांचं वेगवेगळं रजिस्ट्रेशन आहे. जर तिकडे त्यांची ॲक्टिव्हिटीज असतील प्रत्येक स्टेटमध्ये, तर तिकडे काय होईल, त्यांना जी एस टी नंबर कंपल्सरी घ्यायला लागेल आणि त्यांच्या ॲक्टिव्हिटीज करायला लागेल. ते इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर काय असतं, एक वेगळं रजिस्ट्रेशनचा टाईप आहे. ते रजिस्ट्रेशन घ्यायचं आणि जो काय तुमचा इतर ब्रँचेस करता सप्लाय असेल तो त्या आय एस टीमध्ये घ्यायचा, मेन ब्रँचमध्ये घ्यायचा. आणि तुम्ही मग ज्या ज्या ब्रँचेस करता जे जे काम केलं आहे तो आय टी सी त्यांचा जो सप्लाय आहे त्याचा जो काय इनपुट टॅक्स क्रेडिट आहे हे त्यांना ट्रान्सफर करायचं. त्यांचे ॲडमिनिस्ट्रेशन पर्पज ते काय करतात, एका ब्रँच थ्रू सगळं व्यवहार करतात, पण तो व्यवहार दुसऱ्या ब्रँचचा आहे. ती कंपनी म्हणून एकच आहे, पण जी एस टी पर्पज. आता ज्यावेळेस ते सप्लायरकडनं काय करतील, सप्लाय घेतील. मग एक्झाम्पल बघा, मी सांगतोय. सपोज द कंपनी हॅज अ 2 ब्रँचेस ॲट मुंबई अँड बँगलोर. मुंबई ब्रँच रिसिव्ज बिल ॲज फॉलोज. बिल टू एक्स लिमिटेड मुंबई, कन्सल्टन्सी चार्जेस. फॉर बँगलोर ब्रँच ₹10,000, जी एस टी ॲट 6%. ₹1,200 जी एस टी आहे. तो कुठल्या ब्रँचचा आहे, दुसऱ्या ब्रँचचा आहे. पण ॲक्च्युली जे काही सर्व्हिस देण्याकरता जे कम्युनिकेशन झालं, जे ॲडमिनिस्ट्रेशन झालं ते त्या ब्रँच करता ते हेड ऑफिसकडनं झालं. हेड ऑफिस काय करते, बाकीच्या ब्रँचेस करता काही गोष्टी कोऑर्डिनेट करते. मग बिल कोण देईल, सप्लायर बिल कोणाला देईल, जी हेड ऑफिस आहे त्यांनाच देईल. मग त्याचा आय टी सी कोणाला मिळेल, हेड ऑफिसलाच मिळेल. पण हेड ऑफिसचा समजा सेल आहे 10 लाख आणि इतर 10 ब्रँच आहेत त्यांचा पण सगळ्यांना 10,000 रुपये 10 लाख सेल आहे. आणि मग जर का त्यांचं सगळं जर का परचेस जर का सर्व्हिसचं एकाच ऑफिसकडनं झालं तर यांच्या सेलपेक्षा यांच्या सर्व्हिसेसची व्हॅल्यू जास्त होईल. पण तो परचेस सर्व्हिसेस जो आहे तो कोणाचा आहे, वेगवेगळ्या ब्रँचेसचा आहे. पण त्या ब्रँचेसमधनं त्याचं ॲडमिनिस्ट्रेशन होत नाही, त्याचं कोऑर्डिनेशन होत नाही, ते होतं एकाच ब्रँचकडनं. मग त्या ब्रँचमधून ते करणं गरजेचं आहे. जर त्यांना आय टी सी मिळायला पाहिजे ते बिल त्या ब्रँचच्या नावावर जाणं गरजेचं आहे. पण तसं होत नाही, तसं होत नाही प्रॅक्टिकली. मग जी एस टीमध्ये काय केलं, एक स्पेशल प्रोव्हिजन केली गेली. इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर जी ब्रँच असेल ती एक सेपरेट रेशन घेईल आय एस डी म्हणून. जर अशा प्रकारे तुमच्याकडे व्यवहार होत असतील तर तुम्ही कंपल्सरी काय करा, आय एस डीचं रजिस्ट्रेशन घ्या. आणि मग ज्या ब्रँचचा जशा प्रकारे क्रेडिट घेतलेलं आहे ₹600 सी जी एस टी, ₹600 एच जी एस टी, ते क्रेडिट त्याचा वेगळा फॉर्म असतो, वेगळी प्रोसिजर असते, त्यामधनं त्यांना पाठवतो. म्हणजे त्या ब्रँचचा आय टी सी त्या ब्रँचच्या नावावर जमा होईल. तो कोणाकडनं आला तर हां, हेड ऑफिस काय ॲज अ आय एस डी, इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युटर. गव्हर्नमेंटला आपला जी एस टी पाहिजे आणि बाकीच्यांचं जे काय जसा प्रकारचा बिझनेस चालतो त्यांच्यामध्ये त्यांना स्टेट वाईज रजिस्ट्रेशन घ्यायला सांगितलं. पण मग जी एस टी त्याचा स्टेट वाईज जमा होत नाही. मग जमा होत नाही, तुम्ही सप्लाय कुठनं पण करा, ऑर्डर कुठनं पण करा, पण मग ज्या स्टेटकरता सर्व्हिस घेतलेली आहे त्या स्टेटला जी एस टी पाठवण्याकरता हे रजिस्ट्रेशन आहे आय एस डीचं. हे लिमिटेड 10,000चं काय होतं, टॅक्स इनवॉइस प्लस जी एस टी. त्यांनी सप्लाय घेतला पण सप्लाय केला दुसऱ्या ब्रँचला. मग आय एस डी काय करेल, आय एस डी आपला इनवॉइस बनवेल आणि त्या 10,000चा तो इनवॉइस बनवेल आणि तो जी एस टी जो आहे तो पास ऑन करेल त्या ब्रँचला. मग त्या ब्रँच करा तो इनवर्ट सप्लायमध्ये ॲड होईल. ह्या ब्रँचच्या इनवर्ट सप्लायमध्ये 10,000चा सप्लाय आला प्लस जी एस टी आला, तो त्यांनी आउटवर्ड सप्लाय केला दुसऱ्या ब्रँचला आणि त्यांना तो 10,000चा जो काय आय टी सी होता तो पास ऑन केला. मग त्यांच्याकडे काय जमा होईल, इनपुट टॅक्स क्रेडिट जमा होईल त्या वेगळ्या ब्रँचला. क्रेडिट मिळालं ₹600 सी जी एस टी, क्रेडिट मिळालं ₹600 एच जी एस टी, लेस क्रेडिट डिस्ट्रीब्यूट केलं, बॅलन्स नाही. हेड ऑफिस काय बोलतं, आमचा सप्लाय नव्हता त्यामुळे आम्ही तो काय केला, ट्रान्सफर केला, आता आमच्याकडे बॅलन्स काही नाही.
जो ॲक्च्युली त्या टेरिटरीमध्ये जो आउटवर्ड सप्लाय होईल आणि त्या टेरिटरीमध्ये जो इनवर्ड सप्लाय होईल तो त्यांचा जी एस टीच्या कॉम्पिटिशनमध्ये येईल. पण जो दुसरा ब्रँचचा सप्लाय आहे तो त्या ब्रँचचा जर तुम्हाला सेंड करायचा असेल तर तुम्ही तो IED थ्रू करू शकता, इनपुट सर्व्हिस डिस्ट्रीब्युशन. Persons supplying through ECU. Persons supplying through ECU. Persons who persons who supply goods or services or both other than supplies specified under section 9(5). आपण 9(5)चं एक वेगळी प्रोविजन बघितली तिकडे. थ्रू such electronic commerce operator who is required to collect tax at source under section 52. ई-कॉमर्स कंपनी ज्या आहेत ना, ई-कॉमर्स कंपनीज are required to collect 1% TCS while making payment to suppliers under GST. जसा TDS आहे तसा TCS आहे. सेक्शन 52 मध्ये आहे ना TCS आहे, सेक्शन 52 मध्ये TCS आहे. TCS पण अंडर GST येतो. नाही बघा, हे TCS ची प्रोव्हिजन सेक्शन 52 प्रमाणे आहे. ही कोणाकरता आहे? ECOला आहे. हा ECO काय करतो? मटेरियल विकलं जातं, पेमेंट कोणाला येतं? पेमेंट जातं ॲमेझॉनला किंवा फ्लिपकार्टला. डायरेक्टली पार्टीला पेमेंट जात नाही. बायर जो पेमेंट करतो ते पेमेंट ECOकडे जातं आणि ECO ज्यावेळेस पेमेंट करेल तेव्हा तो आपलं कमिशन कट करून घेईल, आपलं कमिशन कट करून घेईल आणि 1% जी अमाऊंट आहे, ही 1% जी अमाऊंट आहे ती 1% अमाऊंट तो काय करतो? डिपार्टमेंटला GSTला जमा करतो की मी माझ्या थ्रू कोणी सेल केला त्याची ही अमाऊंट घ्या. अशा प्रकारचं त्यांना प्रोव्हिजन केलेलं ECOला. तुमच्या थ्रू कोण बिझनेस करत असेल तर तुम्ही त्याचा GST 1% तुम्हाला पेमेंट मिळत असेल, तुमच्या जर अकाउंटला पेमेंट त्याचा येत असेल तर त्यांच्या अकाउंटला पेमेंट येत नाही. काय दिलं बघा? पर्सन हू सप्लाय गुड्स सर्व्हिसेस बोथ अदर दॅन सप्लाईज अंडर सेक्शन 9(5). Such electronic commerce operator who is required to collect tax at source under section 52. 52 मध्ये एक पेमेंट डायरेक्टली ECO थ्रू बिझनेस होतो पण पेमेंट कोणाला मिळतं? बाहेरच्या बाहेरला मिळतं. दुसरं पेमेंट बाहेरकडे जात नाही. सॉरी, पेमेंट जो ॲक्च्युली विकणार आहे सेलर जो त्याकडे जात नाही. बाहेर पेमेंट करतो ते ECOच्या अकाउंटला जातं आणि ECO मग सप्लायरला पेमेंट करतो. दोन ऑप्शन आहेत. एक ECO थ्रू बिझनेस होईल, दोघांचं कम्युनिकेशन कोणामुळे होईल? ECO थ्रू होईल. आणि बायर पेमेंट करेल ते सप्लायरच्या अकाउंटला डायरेक्ट जाईल. इथे ECO पेमेंटवरती कंट्रोलच करू शकत नाही. आणि दुसऱ्या केसमध्ये ECO थ्रू पेमेंट हे ECOला मिळेल, ECOच्या बँकेत जाईल. मग ECO बघेल कोणाचं पेमेंट आहे, काय आहे, कुठला बिझनेस कोणी केला आहे आणि मग त्याच्या अकाउंटला जेवढी अमाऊंट त्याच्या कमिशन कट करून बाकीची अमाऊंट त्याच्या अकाउंटला पाठवेल. त्यावेळेस त्याला TCS कलेक्ट करायचं आहे. कलेक्ट 1% TCS आणि मग Messrs. Rama T supplies T through electronic commerce operator. Therefore, he must obtain registration without any turnover limit. Rama T supplies T through electronic commerce operator. आता इथे प्रॉब्लेम काय आहे की त्याला GST कलेक्ट करायला सांगितलं आहे आणि मग जमा करायला सांगितलं आहे. म्हणजे जो कोण सप्लायर आहे त्याला काय करायला लागेल? GSTमध्ये रजिस्ट्रेशन घ्यायला लागेल. अदरवाईज त्याला 1% मिळणार कसे काय? म्हणजे जर का तुम्ही अशा कुठल्या ECO थ्रू बिझनेस करत असाल की त्यांच्या अकाउंटला तुम्हाला पेमेंट जमा करायचं आहे, तुम्ही जर सप्लायर असाल तर त्या सप्लायरला रजिस्ट्रेशन घेणं गरजेचं आहे. अदरवाईज त्याला ते 1% अमाऊंट मिळणारच नाही. कारण त्याला सांगितलं आहे सेक्शन 52 मध्ये की तू अमाऊंट डिडक्ट कर आणि GSTच्या अकाउंटला जमा कर.
आणि मग त्याप्रमाणे काय झालं, सप्लायर जर ECO थ्रू अशा प्रकारे बिझनेस करतो तर 9मध्ये काय येतं, पर्सन सप्लाईंग थ्रू ECO. बस. आता गव्हर्नमेंटने काय केलं, एक नोटिफिकेशन त्यांना दिलं की जे अशा इशेतून सप्लाय करतात, आपण अगोदरही बघितलं आहे की ज्यांचा बिझनेस त्याचा टर्नओव्हर 10 किंवा 20 लाख ज्या शेडचं लिमिट आहे ते क्रॉस करत नाही, त्यांना रेशन घेण्याची गरज नाही. अदरवाईज 52 त्यांना ॲप्लिकेबल केला की तुम्ही TCS कट करा, आणि मग यांना सांगितलं की तुम्ही नंबर घ्या. मग ह्या नोटिफिकेशनमुळे काय होतं, त्यांचा TDS डिडक्ट जरी केला, डिडक्ट पण त्यांना करणार नाहीत ते, कारण त्यांना एक्झाम्पशन दिलेलं आहे. म्हणजे असे कोण सप्लायर आहेत ज्यांचा टर्नओव्हर 10 किंवा 20 लाख क्रॉस करत नाही आणि ते ECO थ्रू जर बिझनेस करत असतील त्यांना एक्झाम केलं. 23मधलं जे एक्झाम्शन आहे ते या सेक्शन 24मधल्या सबसेक्शन 9ला ॲप्लिकेबल झालं. सबसेक्शन 10 प्रमाणे ECO एव्हरी इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटर, प्रत्येक इलेक्ट्रॉनिक कॉमर्स ऑपरेटरला रजिस्ट्रेशन हे घ्यावंच लागेल. तुमच्या थ्रू तुम्ही इतरांचा बिझनेस करताय म्हणजे तुमची व्याप्ती मोठीच आहे, मोठी होणार आहे पुढे जाऊन, आज असली तरी पण रजिस्ट्रेशन घ्यायला पाहिजे. आता हे जे OIDR आहे, ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस ऑर रिट्रीवल सर्व्हिसेस, तुम्ही ऑनलाईन गेम वगैरे खेळणारे लोक बघत असाल, ऑनलाईन गेम खेळतात, ऑनलाईन म्युझिक ऐकू शकता, अशा काय सर्व्हिसेस आहेत त्या IGST ॲक्टमध्ये सेक्शन 2मध्ये क्लॉज 17ने डिफाईन केल्यात की ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस ऑर रिट्रीवल सर्व्हिसेस मीन्स सर्व्हिसेस हुज डिलिव्हरी इज mediated by information technology over the internet or an electronic network, and the nature of which renders their supply essentially automated and involving minimal human intervention and impossible to ensure in the absence of information technology, and includes electronic services such as उजवीकडे दिल्यात बघा, उजवीकडे दिल्यात advertising on the internet, providing cloud services, provisions of e-book, movie, music, software and other intangible through telecommunication network or internet, providing data or information retrieval or otherwise to any person in electronic form through a computer network, online supplies of digital contents like movies, television, तुम्ही काय वेबसिरीज वगैरे बघत असाल नेटफ्लिक्सला वगैरे, मग हे नेटफ्लिक्स जे आहे ते ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस और रिट्रीवल सर्व्हिसेसमध्ये येतं. त्यांना रजिस्ट्रेशन हे कंपल्सरी घ्यावं लागतं ॲज पर सबसेक्शन 11. ते भारतामध्ये असेल, भारताबाहेर असेल, कुठल्याही सर्व्हिस जर देत असतील आणि जर ते गव्हर्नमेंटमध्ये रजिस्ट्रेशन घेत नसतील तर मग त्यांची वेबसाईट गव्हर्नमेंट ब्लॉक करणार, कारण तुम्ही GST नंबर आमच्याकडे काढलेला नाही. त्यांच्याकडनं टॅक्स गव्हर्नमेंट तेव्हाच घेऊ शकतो जेव्हा त्यांच्याकरता प्रोव्हिजन केलेली आहे. मग ही सबसेक्शन 11 जी आहे सेक्शन 24ची हे ॲप्लिकेबल होते OIDR. एव्हरी पर्सन सप्लाईंग ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस और रिट्रीवल सर्व्हिसेस फ्रॉम अ प्लेस आउटसाइड इंडिया टू अ पर्सन इन इंडिया अदर दॅन रजिस्टर्ड पर्सन. जो सर्व्हिस घेतो आहे तो रजिस्टर्ड पर्सन नाही आहे. नेटफ्लिक्स आहे, आपण घर बसल्या वेबसिरीज बघतो, मग जर नेटफ्लिक्स भारताबाहेर असेल किंवा अशा कुठल्या सर्व्हिसेस जे तुम्हाला भारताबाहेरून मिळायला लागल्या तर मग त्यांना रजिस्ट्रेशनमध्ये आणण्याकरता, त्या स्कोपमध्ये आणण्याकरता त्याची प्रोव्हिजन ही सबसेक्शन 11मध्ये आहे सेक्शन 24. कारण की त्यांना जी अमाऊंट पे केली जाते ती सर्व्हिस टॅक्सेबल असेल तर ते जी अमाऊंट घेत आहेत जर तशा प्रकारच्या सर्व्हिसवरती जर टॅक्स रेट 18% ॲप्लिकेबल असेल तर तो टॅक्स गव्हर्नमेंटला मिळणारच नाही. मग तुमचे जे सबस्क्रायबर असतील त्यांना तुम्ही सबस्क्राईब कराल, जे अनरजिस्टर आहेत तो टॅक्स तुम्ही कलेक्ट करा आणि आमच्याकडे द्या. पण ते टॅक्स जमा कधी होईल, कलेक्ट कधी होईल, जेव्हा तो सर्व्हिस प्रोव्हायडर GSTमध्ये रजिस्टर होईल. कळलं?
ऑनलाईन ॲडव्हर्टाईजमेंट ऑन द इंटरनेट. ॲडव्हर्टाईजमेंट त्यांना कोण देईल? भारतामधला व्यक्ती देईल, एखादी कंपनी देईल आणि ते भारताबाहेर आहेत, पण त्यांची वेबसाईट विजिबल आहे भारतामध्ये आणि ऑनलाईन सर्व्हिस मिळते, ॲड्स होते. आता ॲडव्हर्टाईजमेंट तुम्ही जर भारतामध्ये दिली, चॅनलवर दिली एखाद्या जे रजिस्टर आहेत भारतामध्ये, ते म्हणतील की हे सर्व्हिस 18% चार्ज आहे जी एस टीचा, ती अमाऊंट आम्ही वेगळी घेऊ, ती अमाऊंट द्या, जी एस टी जमा करा. पण जे भारताबाहेर आहेत आणि जे ऑनलाईन इन्फॉर्मेशन अँड डेटाबेस ॲक्सेस ऑर रिट्युअल सर्व्हिसेस देतात, त्यांच्यावरती कंट्रोल कसा होणार? त्याकरता इथे हे 11 सबसेक्शन आहेत. त्यामध्ये वेगवेगळ्या पर्सन्सना कंपल्सरी जी एस टीमध्ये रजिस्ट्रेशन करण्याकरता फोर्स केला गेला आणि 12 सांगितलं आहे की नोटिफाय करेल फ्युचरमध्ये पर्सन ऑर क्लास ऑफ पर्सन ॲज मे बी नोटिफाईड बाय गव्हर्नमेंट. जसं एक्झाम्शनमध्ये पर्सन नोटिफाय केले तसे 12च्या थ्रू पण काही पर्सन असतील त्यांना गव्हर्नमेंट नोटिफिकेशनद्वारे काय करेल, सेक्शन 24मध्ये त्या स्कोपमध्ये आणेल रजिस्ट्रेशन करण्याच्या. अजूनपर्यंत असं कुठलंही नोटिफिकेशन माझ्या माहितीप्रमाणे तरी आलेलं नाही, पण त्यांनी पॉवर ठेवलेली आहे. इन फ्युचर आलं तर ते हां, म्हणजे ह्याच्या करा त्यांना लॉ अमेंड करायला लागत नाही. जेव्हा लॉ बनवला तेव्हा विचार केला की 11 तर आपण आत्ताच्या परिस्थितीप्रमाणे कंपल्शन करण्याकरता यामुळे ठेवू शकतो, त्यांना प्रोविजन बनवू शकतो. पण लॉ मेकरना माहिती आहे की पुढे एखादी सर्व्हिस आली, एखादी अशी काही ॲक्टिव्हिटी आली किंवा क्लास ऑफ पर्सन्स कोण अशा प्रकारे काही ॲक्टिव्हिटीज करतायत ज्यांना ज्या टॅक्सेबल ॲक्टिव्हिटीज आहेत याच्यावरती आपण लोकल लेवलला टॅक्स घेतो, पण मग त्यांना त्या स्कोपमध्ये आणण्याकरता आपल्याला काय करावं लागेल, लॉ अमेंड करायला लागेल, पार्लमेंट बोलवायला लागेल. मग त्याची पॉवर सबसेक्शन 12मध्ये आहे की आम्ही नोटिफाय करू आणि मग ते पर्सन जी एस टीच्या स्कोपमध्ये येतील. ही लिस्ट आहे. सेक्शन 24 सबसेक्शन 1, सबसेक्शन 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. इथे आपला सेक्शन 22, सेक्शन 23 आणि सेक्शन 24 याला आपण नाव दिलं होतं पार्ट 1. हा सांग. GST registration पर्सन लायबल फॉर रजिस्ट्रेशन, पर्सन नॉट लायबल फॉर रजिस्ट्रेशन आणि कंपल्सरी रजिस्ट्रेशन इन सर्टन केसेस. हे 3 सेक्शन आपल्या इथे संपलेले. आता तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झाला, रजिस्ट्रेशन कोणाला घ्यायला लागेल, कोणाला त्यातनं रिलीफ मिळेल आणि कोणाला कंपल्सरी आहे, मग टर्नओव्हर बेस कोणाला आहे, अजून कुठले कुठले कन्सेप्ट आहेत, हे सगळे आपण यामध्ये बघू. हां, बाकी जसं इथे रेफरन्स आला की सेक्शन 9, सेक्शन 5 वगैरे, ते ज्यावेळेस मी तो सेक्शन शिकवीन ना तेव्हा तुम्हाला मग इथला जो पार्ट जो काय थोडाफार अनक्लिअर थोडा असेल तो तेव्हा क्लिअर होईल. कारण तुम्ही कुठल्याही सेक्शनला जा त्याला कुठल्या ना कुठल्या सेक्शनचा रेफरन्स येतो, लिंक येते. मग जोपर्यंत सगळे सेक्शन तुमचे क्लिअर होत नाहीत तोपर्यंत तुमच्या लिंक तेवढ्या थोड्याफार प्रॉपरली एस्टॅब्लिश होणार नाहीत, क्लिअर होणार नाहीत. थांबूया आपण. हां, मी करू क्लोज.